हो. नमस्कार. आजच्या व्याख्यात्या सन्माननीय सरोजताई गोडबोले, निमंत्रित श्रोते आणि सभासद बंधू भगिनींनो, सर्वांचे मनापासून स्वागत. आता प्रदीप पाडूर यांना मी विनंती करते की त्यांच्या शंखनादाने आज कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी करावी. धन्यवाद प्रदीप पाडूर, तुमच्या सुरेख अशा शंखनादाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपण प्रथम आता सरोजताईंची ओळख करून घेऊया. त्या आपल्या डोंबिवलीच्याच आहेत आणि शिक्षण त्यांचं नूतन मराठी विद्या मंदिर पुणे येथून मॅट्रिक पर्यंत झालेली. पदवी त्यांनी SP कॉलेज मधून घेतलेली आहे. MA फिलॉसॉफी मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे मुंबई विद्यापीठातून. तसेच मुंबई विद्यापीठातूनच MPhil A ग्रेड मध्ये ते उत्तीर्ण झालेले आहे. A ग्रेड मध्ये म्हणजे हे विशेष उल्लेखनीय असं आहे. आणि त्यांनी ज्ञानदानाचं काम कुठे कुठे केलं ते बघू आपण. 1978 ते 1979 फर्ग्युसन कॉलेज, 1979 ते 80 जोशी बेडेकर कॉलेज ठाणे येथे, आणि 1980 ते 2014 अशी भिवंडी कॉलेज मध्ये त्यांनी ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. उत्कृष्ट शिक्षिकेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आणि भिवंडी कॉलेजमध्ये 1 वर्ष त्या व्हाईस प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. परीक्षा विभाग, NSS स्पोर्ट्स अकॅडमी त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. विद्यानिकेतन शाळेत अनेक कौटुंबिक सोहळ्यात त्यांनी निवेदन केलेलं आहे. भिवंडी नगर वाचन मंदिर, PR हायस्कूल भिवंडी, कल्याण महिला मंडळ, मिलाप नगर महिला मंडळ अशा अनेक ठिकाणी त्यांनी भाषणेही दिलेली आहेत. त्यांची आणि माझी खरी ओळख झाली ती आपल्या लीला शहा, ज्या आपल्या सन्माननीय सभासद आहेत, लेखिका आहेत, आणि त्यांच्या बहिणींनी अखेर न्याय मिळाला हे एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्या प्रकाशनात त्यांची आणि माझी ओळख झाली. आणि सरोजताईंनी इतकं सुंदर त्या पुस्तकाची ओळख करून दिली की त्यामुळे त्यांचं ते पुस्तक वाचण्याची उत्कंठा आम्हाला जास्तच माझी वाढली. त्यांची ओळख करून देण्याची पद्धत, उत्तम भाषा शैली आणि उत्कृष्ट निवेदन यांनी मी भारावून गेले. दुसऱ्यांदा त्यांची माझी भेट झाली ती गणपतीच्या देवळामध्ये. ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन होता. आता कुठल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवत नाही, पण डोंबिवलीतल्याच आपल्या. तर त्यांच्या वर्धापन दिनाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं त्यांनी. आणि त्यावेळेला पण त्यांनी जे काही भाषण केलं आणि जे बोलल्या त्या सुद्धा खूप अगदी कायमचं लक्षात राहण्यासारखं त्यांचं होतं. आणि त्याच वेळेला असं मी ठरवलं होतं की आपण यांना आपल्या विरंगुळा केंद्रात बोलवायचं आहे म्हणून. आणि तो योग आज आलेला आहे लीला शहा यांच्यामुळे. कर्नाटकात जन्मलेल्या सरोजताई 3रीत असताना पुण्यात आल्या आणि पुणेकर झाल्या. त्यांची आई कीर्तन करायची. त्यांच्या कर्तृत्वाचा व गाण्याचा वारसा त्यांनी त्यांच्याकडून घेतलेला आहे. बघा हा किती तो काळ होता. त्या काळी सुद्धा स्त्रियांनी उमरा ओलांडून बाहेर जाणं हे सुद्धा कमीपणाचं नव्हे, शक्यच नव्हतं. अशा काळामध्ये त्यांनी कीर्तन केलेलं आहे. म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि आपण म्हणूया की त्यांचं जे काही कर्तृत्व होतं ते प्रकाशात उजळपणे सांगण्यासारखं त्यांनी वर्तणूक होती. आणि सुधारक वृत्ती पण त्यांची होती. त्यांची शाळेमध्ये त्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत होत्या.
आणि त्यात त्या यशस्वी पण झालेल्या आहेत. नकला करण्याचा त्यांना विलक्षण छंद होता. शाळेमध्ये असताना त्यांना ज्या वेळेला पाहुणे यायचे असतील किंवा रिकामी तास असेल किंवा काही वेळेला काही प्रसंगानुरूप त्यांना लगेच बाई सांगायच्या की त्या माहेरच्या जोग इकडे ये नकला कर म्हटलं की सरोजताई एका पायावर तयार होत होत्या आणि अगदी हुबेहूब अप्रतिम अशा नकला करायच्या. त्या नकला पाहून सगळ्यांची हसून हसून पुढे वाट व्हायची. आणि महत्वाचं त्यांचं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या 7वीत असताना गोहत्या बंदीचा एक कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमामध्ये 7वीत असताना त्यांनी अर्धा तास भाषण दिलेलं आहे. विचार करा, वय बघा आणि विषय बघा, गोहत्या. अर्धा तास त्यांनी भाषण केलेलं आहे या विषयावर आणि त्याच्यात अर्थातच त्यांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप पडलेली आहे. खरं तर त्यांचं काम खूप आहे, पण प्रसिद्धीपासून लांब राहिलेल्या त्या म्हणतात की मला नाही माझं सांगायला आवडत एवढं कौतुक, म्हणून त्या प्रसिद्धीपासून लांबच आहेत. आणि अशा या प्रसिद्धीपासून लांब राहिलेल्या सरोजताईंना मी विनंती करते त्यांनी आम्हाला शोध सुखाचा कसा घ्यायचा ते सांगावे. सरोजताई, तुम्ही सुरू करा. दिलासा विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघ, बंधू भगिनीनो आणि माझ्या काही मैत्रिणी ज्यांना मी आज इथे आमंत्रित केलेलं आहे ऐकण्याकरता, तर त्या सगळ्यांना माझा नमस्कार. माझा जो काय परिचय करून दिलेला आहे त्याच्यात थोडस त्यांनी अजून स्वतःचे कौतुकाचे शब्द घातल्यामुळे तो परिचय अजून वरच्या लेवलला गेलाय असं मला वाटतंय. तर आजचा विषय जो आहे तो म्हणजे शोध आनंदाचा. 20 मार्चला इंटरनॅशनल हॅपीनेस डे साजरा झाला आणि अर्थात तो जो साजरा झाला त्याच्यात एखाद्या समाज हॅपी आहे किंवा देश हॅपी आहे म्हणजे नक्की काय आहे यावर बरीच चर्चा झाली आणि त्यानुसार काही हॅपीनेस इंडेक्स सुद्धा तयार केले गेले. आता मी हा विषय निवडायचं काही थोडस वेगळं कारण आहे, कारण ह्याच्या आधी माझे भाषणाचे जे विषय होते ते थोडे गंभीर स्वरूपाचे होते म्हणा, कारण स्त्रियांच्या समस्या, त्याच्यानंतर वृद्धांच्या समस्यांच्या बाबतीत काही मानसशास्त्रीय घटक, असं खास असे विषय घेऊन मी त्याच्यावर बोललेली आहे. परंतु आज थोडस अपर्णाताईंच्या माझ्या बोलण्यामध्ये असं आलं की थोडस लाईट मुवमेंट असावेत. आधीच कोरोनाचं सगळीकडे सावट आहे, त्या ह्याच्यात आपण निराशच झालेलो आहोत. आपण सकारात्मक राहूच नक्कीच, परंतु त्या अनुषंगाने मग मला असं वाटलं की आपण शोध आनंदाचा ह्याच्यावर का बोलू नये. आणि त्याचं कारण असं की मी भिवंडी कॉलेजमध्ये 80 पासून शिकवते आणि प्रत्येक दशकाची एक वेगळी ओळख होती बघा. म्हणजे 80 ते 90 जे काही मी बघितलं, म्हणजे विद्यार्थ्यांचे दृष्टिकोन असतील, त्यांची जीवनशैली असेल, त्यांचं आमच्याशी वागणं असेल, हे सगळं बघितल्यावर ते 10 वर्ष बरंच टिकून होतं असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे एक आदरयुक्त भावना म्हणा किंवा जे काय असेल ते. परंतु 90 ते 2000 मध्ये ज्या गतीने सगळं बदलत गेलं तो पेस फार फास्ट होता. म्हणजे 80 ते 90 बदलायला जरा 10 वर्ष लागत होती, पण 90 ते 2000 या कालखंडामध्ये जे काय बदललं ते अक्षरशः 5-6 वर्षामध्ये बदलत होतं. म्हणजे मग आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो त्यांचे विचार असतील, त्यांचे दृष्टिकोन असतील, 2000 ते 2010 मध्ये तर हा बदल अक्षरशः 1-2 वर्षातच झालेला आम्हाला दिसून येत होता. आणि त्यानुसार आमच्या शिकवण्याची पद्धत देखील आम्हाला बदलावी लागली. म्हणजे आधी तासनतास लेक्चर देणारे आम्ही 15 मिनिटं लेक्चर द्यायचं आणि उरलेला वेळ नोट्स लिहून द्यायच्या, असा काहीतरी तो एक वेगळाच बदल झालेला आम्हाला दिसला. आणि 2010 ते 2014 हा अर्धा कालखंड, अर्ध दशक जवळजवळ समजा, त्यामध्ये तर संपूर्णच बदललेलं मला दिसलं. आणि आजूबाजूला जर आपण बघितलं तर परिस्थिती सगळी फार मोठ्या गतीने बदलत गेली. चंगळवाद आला, पैसा हा केंद्रस्थानी आला. अर्थात ते चूक का बरोबर हे ठरवण्याचा अधिकार मला नक्कीच नाहीये, परंतु मला असं जाणवलं हे सगळं फास्ट होत आहे, बदलत आहे. मग ह्याच्यामध्ये स्थिर काय आहे,
मग त्या स्थिराचा आपण काही शोध घ्यावा का? आणि मग हे जे काही स्थिर आहे ते म्हणजे आनंद असं मला वाटतं. म्हणजे क्षण आनंदाचा बदलत असेल, परंतु आनंद आपण जो शोधत असतो त्याचा काहीतरी स्थायी भाव आहे, त्याचं काहीतरी स्थैर्य आहे असं मला जाणवलं. आणि मग मी विचार केला की आपण शोध आनंदाचा ह्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक होईल. आता शोध आनंदाचा हे बोलत असताना बरेच वेळेला मनामध्ये विचार येतात बघा की आनंद, सुख, समाधान आणि शांती हे चारही शब्द आपण वारंवार वापरत असतो. काही वेळेला तर मला अति छान वाटलं, मी अति खुश झाले, असे सुद्धा शब्द आपण वापरतो, एक्सप्रेशन्स वापरतो. तर त्याच्यामध्ये आनंद हा येत असतो, याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि हा जो आनंद आहे हा हे डेस्टिनेशन असू शकत नाही असं मला वाटतं. इट इज अ जर्नी, म्हणजे तो एक प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये आपण सतत आनंदाचे क्षण शोधत राहिलं पाहिजे. आणि बरेच वेळेला आनंद हे सुखाशी जोडलं जातं, पण ते तितकंसं बरोबर नाही, हे माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये येईलच नंतर. आता साधं उदाहरण दिलं तर अनेकांनी मुंबईच्या लोकलमधून प्रवास केलेला आहे. तर अत्यंत गर्दी डोंबिवलीमधून विटीला जात असताना जेव्हा आपल्याला त्या डब्यामध्ये शिरकाव मिळतो, शिरायला मिळतं, तेव्हा आपल्याला हायसं वाटतं की आपली पहिली सुखाची कल्पना असते की चला बाबा मला एंट्री मिळाली एकदा या लोकलमध्ये. मग थोडं थोडं आपण पुढे सरकायला लागतो, मोकळा श्वास घ्यायला लागतो. आणि मग सुखाची म्हणजे तथाकथित सुखाची दुसरी एक पातळी येते. आणि मग जरा चौथ्या सीट पर्यंत गेल्यानंतर आपल्याला बसायला मिळालं की ती तिसरी पातळी असते. म्हणजे सुखाच्या अशा आपल्या कल्पना कशा परिस्थितीनुसार बदलत जातात बघा. आणि मग चौथ्या सीटवरनं सरकत सरकत भले मस्जिद बंदर येऊ दे, पण तेव्हा जर खिडकीची सीट मिळाली तर आपल्याला आता वारं लागणार आणि अगदी काही क्षण का होईना पण आपल्याला विटीपर्यंत पोहोचेपर्यंत जरा समाधान मिळणार. तर असं हे सुखाची कल्पना असते आणि त्या टप्प्यावर आपण ते शोधत असतो नेहमी. तर हे सुख म्हणजे नक्की काय आहे, समाधान म्हणजे काय आहे, तर आनंद म्हणजे काय आहे, या सगळ्याची परिमाणं वेगळी आहेत थोडीशी. म्हणजे ते आपण आपल्या सोयीने म्हणा किंवा रूढार्थाने ती परिमाणं अशी वेगवेगळी होतात. तर आनंद सिनेमामध्ये एक वाक्य आठवत असेल की बाबू मशाय, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं. आता हे वाक्य बरंच काही सांगून जातं की बडी होनी चाहिए म्हणजे जे काही आपण जगलोय तर त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ असला पाहिजे. मग नुसतं 100 वर्ष जगून काही उपयोग नाही ना. परंतु ही जिंदगी बडी पण आहे आणि फार महत्वाची पण आहे. तर हे आपल्याला कुठे बघायला मिळतं, तर जपानमध्ये ओकिनावा नावाचा बेटांचा समूह आहे आणि त्या बेटांवर सगळी म्हातारी माणसं आहेत, म्हणजे 100च्या पुढचीच आहेत. कारण अनेक व्हिडिओ जर तुम्ही बघितले युट्यूबवर तर तुमच्या ध्यानात येईल की बरीच म्हातारी माणसं तिथे, परंतु अत्यंत आनंदी, चेहऱ्यावर दिलखुलास हास्य असतं. तर त्यांची जिंदगी बडी आहे, लंबी आहे, दोन्ही आहे ना. मग हे कशामुळे होतं बाबा? तर ह्याच्या पाठीमागे एक महत्वाचं म्हणजे की जीवनामध्ये आशा भरलेली आहे, सकारात्मक दृष्टिकोन भरलेला आहे, त्यांची कार्यक्षमता अफाट आहे, त्यांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. वेगळ्या म्हणजे प्रायमरी फूड्सच ती लोक खातात, प्रोसेस्ड, केमिकल मिश्रित असं अन्न ते कधी खात नाही. असं काही तुम्ही व्हिडिओज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मग आता इथे आपल्याला नक्की सांगता येतं की जिंदगी बडी होनी चाहिए आणि लंबी होनी चाहिए, हे आपलं सुद्धा ध्येय असायला पाहिजे. म्हणजे आनंद अगदी त्याच्यात भरून राहिलेला आपल्याला दिसेल. दुसरं या ठिकाणी मला एक सांगायचं म्हणजे एक 75 वर्षाची बाई, मी त्या ओकिनावा बेटावरचीच, तर तिचं मी सहज जरा काय आहे त्याच्यामध्ये विशेष, तर 75व्या वर्षी ती बाई एक खाद्यपदार्थ तयार करते. तो तिच्या आईकडून आलेला वारसा आहे आणि तो खाद्यपदार्थ तयार करते स्वतः कष्ट करून. त्याच्यामध्ये आपलं तांदूळाचं पीठ असतं तसं, रेड बीन्स असतात, त्याची पेस्ट आणि साखर, आणि ते ती सगळं असं मिश्रण हे करून उकडून ते एका पानात गुंडाळते. आणि ती पानं अक्षरशः तिचा तो खाद्यपदार्थ इतका आवडतो सगळ्यांना की तो जपानमध्ये मॉल्स पर्यंत पोहोचतो आणि सगळ्यांना तो रुचकर वाटतो. आता ह्या पाठीमागचं महत्वाचं काय आहे, तर तिच्या आयुष्यात आनंद भरलेला आहे. तिला आता उठाठेव करायची गरजच काय आहे.
परंतु कार्यक्षमता, कार्यरत राहणं आणि ती पानं गोळा करायला ती सायकलवरनं अक्षरशः कितीतरी किलोमीटर ती तिथे जाते, दिवसाला 2-2 हजार पानं गोळा करते, कारण थंडी आल्यानंतर हे काही शक्य नसतं. तर आता हे सगळं बघितल्यानंतर मला नक्की असं वाटतं की आयुष्यामध्ये अर्थ भरलेला असतो, आनंदही भरलेला असतो, तो फक्त आपण शोधायचा असतो. आणि दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच, परंतु एक सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर निश्चितपणाने असं आपल्याला सांगता येतं की दुःखाची जी तीव्रता आहे ती नक्कीच कमी होते. आणि दुसरं माझे एक बघण्यात असं आलं की जपानमध्ये इकिगाय नावाचं जपानी भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, इकिगाय म्हणून. तर इकी म्हणजे लाईफ आणि गाय म्हणजे व्हॅल्यू. तर इकिगाई म्हणजे व्हॅल्यू ऑफ लाईफ, म्हणजेच पर्पज ऑफ लाईफ. आणि त्या लोकांनी पर्पज ऑफ लाईफ काय आहे हे अगदी ठरवलेलं आहे. आता त्या पर्पज ऑफ लाईफ मध्ये कॉर्पोरेट जग येतं, परंतु ते जर आपण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये जर लावायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने लावता येतं. तर ह्याच्यामध्ये 4 सूत्र महत्वाची आहेत. एक म्हणजे पॅशन, दुसरं प्रोफेशन, आणि चौथं म्हणजे मिशन. आता म्हणजे काय, व्हॉट एव्हर द वर्क यू डू, जे काय काम आपण करतो त्याच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे, आवड असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या कार्यमग्न जेव्हा आपण होतो तेव्हा आपण स्वतःला विसरायला पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाली की मग आपल्याला त्या गोष्टीचं एक पॅशन निर्माण होतं. आणि ते पॅशन निर्माण झाल्यानंतर त्याची परिणती आपल्या प्रोफेशन मध्ये नक्की होऊ शकते. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की मला शिकवायला आवडायचं आणि मला नेमकं शिकवण्याचा जॉब मिळाला आणि त्यामुळे निदान ही 2 सूत्र तरी माझ्या आयुष्यामध्ये खरी ठरली आहेत असं मला बरेच वेळेला वाटतं. मग त्याच्यानंतर त्यांनी व्होकेशन सांगितलं. आता व्होकेशनचा अर्थ थोडासा वेगळा म्हणजे असा घ्यायचा की आपण जे काही काम करत असतो तेव्हा आपला संबंध बाहेरच्या जगाशी येतो, समाजाशी येतो. आणि ही जी इंटरॅक्शन आहे त्याच्यामध्ये जर आपली रिलेशन्स कॉर्डियल चांगली जर राहिली तर त्याच्यामधून मिळणारा आनंद अजून वरच्या दर्जाचा असतो. आणि मग हे एकदा सगळं होत गेलं की ते आपलं मिशन होतं, ते आपलं ध्येय होतं आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण काम करतो. तर हे जे इकिगाई पुस्तक आहे त्याची अनेक भाषा इतर भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहेत. त्याच्यातलं त्याचे भाग पण आहेत आणि मराठीमध्ये तसंच हिंदीमध्ये देखील काही जणांनी त्याचं अनुवाद केलेला आहे. तर असं हे जपानी जीवनाचं एक महत्वाचं रहस्य ते म्हणजे टू बी बिझी, टू बी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहायचं, झोकून द्यायचं कामामध्ये. आणि हे सगळं केलं तर निश्चितपणाने काहीतरी आपल्या आयुष्यात एक ध्येय बनतं, एक मिशन बनतं. आणि मग त्या दृष्टीने जपानमध्ये आपल्याला सगळं कल्चरच अशा पद्धतीने झालेलं दिसतं. आणि म्हणून ती दीर्घोद्योगी माणसं आहेत, सतत बिझी स्वतःला ठेवणारी माणसं आहेत. मग निराशा येण्याची शक्यताच नाही, दुःख येण्याची पण शक्यता कमीच असते. आणि प्रासंगिक दुःख आलं तरी त्याच्याशी टक्कर देण्याची क्षमता या लोकांमध्ये पुरेपूर आलेली दिसते आपल्याला. आता त्याच्यानंतर एक किस्सा मला सांगायचा आहे आणि तो म्हणजे इंग्लंड मधल्या एका प्रोफेसरांनी अमेरिकेमध्ये त्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की व्हॉट इज हॅपीनेस, जरा बघा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये हे बसताय का, काही शोधून काढता येत आहे का. तर मग त्यांनी तो अभ्यास सुरू केला आणि अभ्यास सुरू केल्यानंतर काही लोकांना त्यांनी विचारलं की व्हॉट इज हॅपीनेस, वेअर डू यू फाइंड दिस हॅपीनेस. तर बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं पैसा, की आपल्याकडे पैसा भरपूर असला की वी आर हॅपी, मग बाकी कुठल्याच गोष्टीची चिंता काळजी काही करायची गरज नाही. अजून काही ग्रुप्सना त्यांनी विचारलं की हॅपीनेस कुठे आपल्याला मिळू शकतो, व्हॉट इज हॅपीनेस, तुम्ही कशामध्ये आनंद आहे असं मानता. तर मग काही लोकांनी असं सांगितलं की इट्स नॉट ओनली मनी बट इट इज मनी विथ ब्युटी, म्हणजे सौंदर्य, याच्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळतो. स्वतःला छान ठेवण्यामध्ये आम्हाला खूप आनंद, आम्ही छान असणं हे आम्हाला फार आवडतं. तर मग ते प्रोफेसर म्हणले ठीक आहे, आता ह्याच्या पुढचा स्टडी करायला पाहिजे. मग त्यांनी काही मल्टी मिलियनियर, बिलियनियर वगैरे ह्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे तर पैसा आहे म्हणजे तुम्हाला 100% आनंदी असायला हवं नाही का. तर त्याच्यातल्या बऱ्याच जणांचं उत्तर, मेजॉरिटीचं उत्तर असं आलं म्हणजे जे अक्षरशः
खूपच श्रीमंत होते, तर त्यांचं उत्तर असं आलं की तुम्हाला आम्ही खूप समाधानी आनंदी असं दिसतो, बट वी आर नॉट. तर मग त्यांनी विचारलं का बरं, एवढा पैसा असल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेमच कसला आहे? तर त्यांनी सांगितलं की पैसा आहे पण फिअर आहे, म्हणजे सारखी आमच्या मनामध्ये भीती असते. मग ही भीती कसली असते, तर पैसा कोणी लुबाडेल का आमचा, ही सतत भीती आमच्या मनामध्ये असते. त्याच्यानंतर हा जो पैसा आहे तर तो आपल्याला राखता येईल का नाही, कारण बराचसा पैसा आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला आहे आणि शेअर मार्केट जर घसरलं, स्टॉक मार्केट, तर मग आम्ही काय करायचं, किंवा आमचा कोणी खून पाडेल का? आणि ह्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे काही जणांनी असं सांगितलं, हो आम्हाला आगापिछा कोणी नाही, मग आता आमच्या नंतर हा पैसा कुठे जाणार ही चिंता आत्ताच आम्हाला भरपूर लागून राहिलेली. म्हणजे पैसा आहे पण हॅपीनेस नाही, असं लक्षात आलं. आणि ब्युटीच्या बाबतीत पण तेच झालं. अगदी मोठ्या मोठ्या मॉडेल्स, ऍक्ट्रेसेस, त्यांना विचारल्यानंतर हो आम्ही ग्लॅमरस आहोत, आमच्या भोवती हे सगळं प्रसिद्धीचं वलय आहे, पैसा आहे, पण आम्हाला सुद्धा मनातून अशी भीती वाटत असते आणि आम्ही त्या बाबतीत अनहॅपी असतो. मग कशाची भीती वाटते बुवा तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं की यंगर जनरेशन इज कमिंग अप अँड दीज गाईज आर व्हेरी स्मार्ट. मग आता ह्यांचा स्मार्टनेस, ह्यांचं सौंदर्य, ह्याच्यामुळे आमच्या सौंदर्यावर किंवा आमच्या फ्युचरवर गदा येऊ शकते आणि त्यामुळे आम्ही काही जास्त हॅपी नाही राहू शकत. म्हणजे हे सगळं सांगण्याचा मतित अर्थ असा आहे की पैसा असला तरी माणूस आनंदी असतो असं नाही, किंवा खूप यश मिळवलं तरी आनंदी असतो असं नाही, सौंदर्य बहाल केलेलं असलं तरी ती कायमस्वरूपी टिकणारी गोष्ट नाही. मग आता आनंद कशामध्ये आहे? तर एका अमेरिकन प्रोफेसरनी त्याच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की हॅपीनेस इज ग्रेटफुलनेस, म्हणजे तुमच्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. ही जर कृतज्ञता तुमच्यामध्ये जर असेल तर यू आर बाउंड टू बी हॅपी. आता ह्याचं कारण काय, तर कृतज्ञता असणं म्हणजे व्हॉट एव्हर द मुमेंट इज गिफ्टेड टू अस, तो मुमेंट आपल्याला अचीव्ह नाही करता येत, आपल्याला मिळवता येत नाही, अर्न करता येत नाही, तो आपल्या समोर येतो तो क्षण. तर तो जो क्षण आपल्या समोर येतो त्याच्याशी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि त्याच्याशी जर कृतज्ञ राहिलो तर आपोआपच आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, मग त्या क्वालिटीज म्हणजे पीस असेल, पेशन्स असेल, धीर गंभीरता असेल, शांतता असेल, काहीतरी करण्याची जिद्द असेल आणि ती संधी असेल, तर त्या संधीचं जर आपण सोनं करू शकलो तर मग त्या क्षणाशी आपण कृतज्ञ आहोत. आणि कृतज्ञ जर राहिलो तर हॅपीनेस आपोआप आपल्यापर्यंत येतो. कारण का, आता बघा तुम्ही की देर आर पीपल हू हॅव सम कन्व्हिक्शन, की त्यांची तत्व असतात, मी ह्याप्रमाणे जगणार, आणि त्याच्यामध्ये तसं त्यांनी आयुष्य व्यतीत केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा नक्की येऊ शकतो. त्यामुळे हॅपीनेसचे असे अनेक इंडेक्सेस आपण तयार करू शकतो. हॅपीनेसच्या बाबतीमध्ये प्रत्येक माणसाचं वेगवेगळं मत असू शकतं. आणि मला जर विचाराल तर माझी पण एक काही विशिष्ट अशी धारणा आहे हॅपीनेसच्या बाबतीत. आता हॅपीनेस इंडेक्स जो असतो त्याची जी लिस्ट बनवली जाते ती आता काही देश, म्हणजे एक साधं उदाहरण सांगते मी, डेन्मार्क, फिनलंड या देशांना हॅपीएस्ट कंट्रीज असं म्हणलेलं आहे. आता त्यांना हॅपीएस्ट कंट्रीज का म्हणलंय बरं, तर त्यांच्याकडे हेल्दी लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे, म्हणजे पीपल आर हेल्दी. वाय? कारण काय की त्यांना मेडिकल सर्व्हिसेस, त्यांच्या मूलभूत गरजा या पूर्ण करण्याची जबाबदारी देशावर असते. एवढंच नाही तर लॅक ऑफ करप्शन हे एक अजून मोठं कारण आहे की ज्यामुळे ते देश आज आनंदी देश म्हणून गणले जातात. आणि अशा पद्धतीने एका प्रत्येक देशाचं सुद्धा एक तो इंडेक्स आपल्याला तयार करता येतो. आणि परवाच माझ्या वाचनात आलं की भारताचा क्रमांक 139वा लागतोय हॅपी कंट्रीज मध्ये. आता 139वा हा नंबर का लागतोय ह्याचा शोध आपण घेतलेला बरा, आपण आपल्या पुरता बरा घेतलेला. कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आपण उघडपणाने बोलायला लागलो तर मग खूपच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्या देशाचा नंबर, त्याचे अनेक कारण असतात, अर्थात लोकसंख्या पण आहे, मूलभूत गरजा पूर्ण होतात की नाही, मेडिकल फॅसिलिटीज आहेत की नाही, चॉईस आपल्याला आहे की नाही, तर ह्या सगळ्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टीने समाज हॅपी आहे का, देश हॅपी आहे का, ऍज अन इंडिव्हिज्युअल एक व्यक्ती म्हणून मी हॅपी आहे का, तर हे सगळं फार महत्वाचं असतं.
तर आपण आपल्यापासून सुरुवात सुद्धा करायला काही हरकत नाही, की एक प्रश्न आपण आपल्याला विचारायचा की बुवा मी हॅपी आहे का. आता या आनंदाचे जर आपण स्त्रोत बघितले तर प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येकाची कारणं शोधण्याची जी एक प्रयत्न असतो तोही वेगळा असतो. त्यामुळे आनंदाची परिमाण त्याचा काही असा एक आपल्याला टेबल देता येत नाही की अमुक अमुक गोष्टींनी तुम्ही त्या करत गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद अगदी भरून वाहेल, असं काही आपल्याला म्हणता येत नाही. तर आता आपल्या बाबतीत जर सामान्य माणसाच्या बाबतीत जर आनंद आपल्याला शोधायचा झाला तर अगदी आपण शैशवापासून जर सुरुवात केली तर लहान मूल त्याला खेळणं दिलं, खाऊ दिला की खुश असतो आणि ते आपण त्याच्या चेहऱ्यावर बघतो. म्हणजे त्याचा आनंद खेळणं म्हणा, खाऊ म्हणा याच्याशी निगडीत असतो. त्याच्यानंतर आपण थोडस पौगंडावस्थेत गेलो तर आपल्या लक्षात येतं की जास्त आई वडिलांपेक्षा बाहेरचे मित्रमैत्रिणी जास्त प्रिय वाटतात पौगंडावस्थेमध्ये. फारसं कळत नसतं, थोडंफार कळत असतं आणि अशा वेळेला आनंद त्या ठिकाणी मैत्री करण्यामध्ये किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये आनंद शोधला जातो. आणि तारुण्याची जर गोष्ट केली तर काळानुसार आनंद हा वेगवेगळा. म्हणजे मला अजून असं आठवतं की आमच्या वेळेला चोरून सिनेमा बघण्याचा आनंद काही वेगळाच असायचा, कारण घरी राबवतील तो एक धाक असायचा. नुसतं मला अजून आठवत आहे की मी SP कॉलेजमध्ये असताना तिथे कल्पना भेळवाला होता आणि त्याची चोरून भेळ खाल्लेली जर घरात कळली तर गदारोळ व्हायचा अक्षरशः. पण भेळ खाण्यात आनंद होता. चोरून आणि घरातून पैसे मिळाले आणि सिनेमा बघितला याच्यापेक्षा हळूच तो सिनेमा बघितला आणि कुणी आपल्याला बघितलं नाही याचा आनंद तेव्हा जास्त वाटत असावा. तर प्रत्येकाचं आणि वयोमानानुसार ह्या गोष्टी सगळ्या बदलत असतात. वानप्रस्थ आलं की मग आपल्या मुलांचा संसार नीट चाललाय ना, त्यांना तर काही प्रॉब्लेम्स नाहीत ना, तर अशा पद्धतीने आपण आनंदाचा शोध घेत असतो. त्याच्यानंतर आपल्या ज्या वेगवेगळ्या कला असतात, छंद असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आनंद अगदी भरून राहिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ आता गायक, अनेक गायकांची गाणी आपण ऐकलेली आहेत आणि त्याचा आपण आनंद देखील घेतलेला आहे. म्हणजे या कला अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये म्हणजे दोन प्रकार आहेत. एक तर गाणाऱ्याला आनंद मिळतो, ऐकणाऱ्याला पण तेवढाच आनंद मिळू शकतो. आणि गाणारा जेव्हा त्याच्यामध्ये आनंद घेत गात असतो तर तेव्हा त्या आनंदाची पातळी ही नक्की वरच्या स्तराची असते, असं मला बरेच वेळेला वाटतं. एका चित्रकाराचं मी कुठेतरी वाचलेलं होतं की त्याला आनंद कसला झाला तर अनेक त्यांनी लँडस्केप्स काढलेली होती, त्याचा तर आनंद झालाच त्याला. पण त्याच्या बोलण्यात, माझ्या वाचनामध्ये असं, त्याच्या बोलण्यात असं आलं की आज मी सावल्या पकडू शकलो. म्हणजे ज्या झाडांच्या सावल्या पाण्यामध्ये पडतात किंवा भिंतीवर पडतात त्या मी आज पकडू शकलो आणि माझ्या चित्रामध्ये ते सगळं आलं. आता हे एक्सप्रेशनच काय एकदम वेगळं आहे आणि आपल्याला आधी त्याचा अर्थ कळला नाही तरी देखील आपण कलाकाराच्या, चित्रकाराच्या दृष्टिकोनातून जर त्याच्याकडे बघितलं की ते क्षण त्यांनी टिपले आणि त्याचा आनंद त्याला प्रचंड झाला, असं आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे, कदाचित ती आता माझं ऐकत पण असेल, ती शाळेतली मैत्रीण आहे, ती मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि नंतर तिने 60 नंतर बघा, म्हणजे आयुष्यामध्ये कुठल्याही टप्प्यावर आपली आयुष्याची एक नवीन काहीतरी सुरुवात होऊन आपल्याला आनंद वरच्या प्रतीचा मिळू शकतो. तर तिने मग 60 नंतर फोटोग्राफी सुरू केली आणि त्या फोटोग्राफीमध्ये अक्षरशः मला माहितीच नव्हतं की ती उत्तम फोटो काढते. पण फेसबुकवर मी तिचे काही फोटोज बघितले आणि मी चॅट पडले आणि नंतर फोन करून बोललेच मी तिच्याशी. तर तिने जे फोटो काढले ते म्हणजे पक्ष्यांच्या किंवा निसर्गातल्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जीवनावस्था, निसर्गातले वेगवेगळे चमत्कार, याचे इतके सुंदर फोटो काढलेले आहेत. मी आतापर्यंत पक्षी जे बघितले ते फक्त पक्षी घरातच बघितले किंवा चित्रातच बघितले होते, उत्तम पक्षी. परंतु माझ्या असं ध्यानात आलं की तिच्या फोटोमध्ये उडणारा पक्षी आहे, चोचीने पिलांना भरवणारा पक्षी आहे, घरटं बांधणारा पक्षी आहे आणि असं म्हणतात झेप घेतलेला पक्षी आहे. हे सगळं बघून मी थक्क झाले आणि मी तिला म्हणलं, अगं तू मायक्रोबायोलॉजिस्ट झाली नसतीस तर तू उत्तम फोटोग्राफर होऊन डिस्कव्हरी चॅनललाच मला दिसली असतीस.
तर मग ती मला म्हणली नाही पण जे मिळालं ते चांगलं आहे, मला समाधान वाटतंय. म्हणजे 60 नंतर तिने ते शोधलं आणि मला त्याचा आज फार अभिमान वाटतो की ती हे सगळे क्षण टिकू शकतेय, आनंद घेऊ शकतेय. आणि त्याच्यामुळे नक्कीच काय होतं की आपलं जीवन एका वेगळ्या टप्प्यावर येतं आणि आपण आनंदी राहू शकतो. आता ह्या सगळ्या कलांमध्ये तसं बघितलं तर प्रज्ञेचा भाग आहे, प्रतिभेचा भाग आहे. म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बहाल केलेल्या असतात परमेश्वरांनी, परंतु ते आपल्याला क्लिक होणं, आपल्याला जाणवणं आणि आपण तेव्हा त्याची सुरुवात करणं हा एक विलक्षण योगायोग असतो. आणि तो विलक्षण योगायोग माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात आला याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. आता ह्या ज्या आनंददायी गोष्टी असतात त्याची सुरुवात बाहेरच्या वस्तूंपासून, गोष्टींपासून होते याच्याबद्दल काही तिळ मात्र शंका नाही. म्हणजे मी सुंदर फूल बघते, फूल हे बाहेर आहे, ते काय माझ्या मनामध्ये नाहीये. ते फूल बघते आणि मला अरे वा काय सुंदर फूल आहे, वास किती छान येतोय. म्हणजे फूल किंवा बाहेरची गोष्ट आहे ती मूर्त आहे, म्हणजे कॉन्क्रीट आहे. आणि त्याच्यातून मला मिळणारा आनंद हा कॉन्क्रीट नाही, हा अमूर्त आनंद आहे. कारण तुम्ही मला विचारलं की तुम्ही फूल बघितलं तुम्हाला काय वाटलं, मी म्हणेन आनंद वाटला. म्हणजे नक्की काय वाटलं नाही मला सांगता येत. हे ज्याचं त्याने अनुभवायचं असतं, ती अनुभूती स्वतःची असते आणि ती प्रत्येकाला येते. म्हणून मला असं वाटतं की मूर्त गोष्टींमधून आपण अमूर्ताकडे जेव्हा जातो, फ्रॉम कॉन्क्रीट टू दी ऍबस्ट्रॅक्ट, आणि हे अवर्णनीय असतं, स्पीचलेस होतो तेव्हा आपण. तर हा खरा आनंदाचा क्षण आहे आणि तो आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, सामान्य माणसाच्याही आयुष्यात येत असतो. त्याच्याकरता दरवेळेला प्रज्ञा प्रतिभा असायला पाहिजे असं नाही. अगदी सर्वसामान्य माणसं देखील हे सगळे हे जे अनुभव घेऊ शकतात. आता ह्याची सुरुवात म्हणजे फिलॉसॉफीमध्ये तरी असं नेहमीच सुरुवात तिथूनच होते की आपली पंचेंद्रिय जी असतात ना ती बाहेरच्या गोष्टींशी साथ घालत असतात. म्हणजे स्पर्श, रूप, रस, गंध. आता साधं व्याख्यानामध्ये कुणी जर मध्येच बडबड केली तर बोलणारा पटकन असं बोलतो, जरा बोलू नका प्लीज, रसभंग होतोय. मग रसभंग होतोय म्हणजे काय की त्या बोलण्यामध्ये कुठेतरी एक अडथळा येतोय लोकांच्या ऐकण्यामध्ये सुद्धा. तर आपल्या ह्या ज्या म्हणजे ही जी आपली पंचेंद्रिय असतात ती एवढी सटल असतात, इतकी सूक्ष्म असतात आणि त्यांनी आपण बाह्य वस्तू ज्या असतात त्याचा आपण अनुभव घेतो. आणि तो अनुभव घेतल्यानंतर आपल्याला जे काही फील होतं तो म्हणजे आनंद. आणि तो जो आनंद आहे तो अवर्णनीय असतो असं म्हणायला हरकत नाही. आता दरवेळेला असा एक प्रश्न विचारला जातो, किती आनंद झाला बुवा तुला? तर माझे वडील गमतीने म्हणायचे, हो मला छटाकभर आनंद झाला. आता छटाकभर, पूर्वी छटाक असं असायचं, छटाकात मोजायचे. तर ह्याचा अर्थ मला आनंद झाला. म्हणजे आयदर यू आर हॅपी ऑर यू आर नॉट हॅपी असं खरं तर त्याचं स्वरूप असतं. परंतु त्याची एक्सप्रेशन्स वेगवेगळी असू शकतात. कारण माणसाला आनंद झाला कुठल्या गोष्टीने तो गुणगुणायला लागला की दॅट इज हिज एक्सप्रेशन. आनंद व्यक्त करण्याचं ते एक एक्सप्रेशन आहे. लहान मुलं तर नाचायलाच लागतं, म्हणजे ते एक्सप्रेशन त्याच्या त्या नाचण्यातून येतं कारण त्यांना आनंद झालेला असतो. मग तसं जर बघितलं तर आनंदाची मोजमाप नाही आपल्याला करतात आणि ती करायच्या भानगडीत पण आपण पडू नये खरं सांगायचं झालं तर. कारण ते आपलं कामच नाही, आपल्याला ते जमणारच नाही. त्याच्यानंतर पातळ्या जर ठरवल्या तर आता काही जण आनंदाच्या पातळ्या त्याच्याबद्दल बरंच काही बोलत असतात म्हणा. ते आता मी पुढच्या माझ्या मुद्द्यावर मी येतेच आहे. त्यामुळे त्याला परिमाण देता येत नाही, त्याची मोजमाप होत नाही. त्याच्या पातळ्या खरंच असतात का असा विचार आपल्या मनामध्ये येतो. तर बरेच वेळेला म्हणजे जेव्हा माझं माझ्या मिस्टरांचं बोलणं होतं तेव्हा मी म्हणजे एक गंमत म्हणून सांगते तुम्हाला. मी एकदा म्हणलं मला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय. तर मला माझे मिस्टर म्हणले की कंटाळा वगैरे नाही ग तुला आला, इट इज अ स्टेट ऑफ माइंड. की तुझी मनोवस्था तशी म्हणून तुला असं वाटतंय, पण तू आता गॅस पाशी गेलीस की लगेच सरसर स्वयंपाक करायला लागशील. म्हणजे काय की हा कंटाळा येणं, आनंद होणं या आपल्या मनोवस्था असतात आणि त्या मनोवस्थांमध्ये आपण आनंद उपभोगू शकतो. तर आता त्या संदर्भात मला असं वाटतं की चराचरात आनंद भरलेला आहे. म्हणजे आपण व्यक्तींना भेटल्यावर आपल्याला आनंद होतो, निसर्गामध्ये आपण काही गोष्टी बघितल्यावर आपल्याला आनंद होतो आणि हे तर बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं बघा. म्हणजे आपण कुठे हिंडायला गेलो
आणि जर आपल्याला गरम होत असलं आणि वाऱ्याची झुळूक अशी हलकीशी वाऱ्याची झुळूक आपण जर अनुभवली तर आपल्याला इतकं छान वाटतं. म्हणजे तो पण एक आनंदाचा स्रोत आहे आणि तो चराचरात भरलेला आहे. त्याच्यानंतर आपण समुद्रावर गेलो आणि शांत म्हणजे असं संध्याकाळी गेलो की आता अंधार पडणार आहे, तर समुद्राच्या लाटांची गाज ऐकताना सुद्धा म्हणजे आपला पंचेंद्रियांशी त्याचा संबंध येतो आणि म्हणून ती गाज ऐकताना आपल्याला प्रचंड आनंद होतो. काही वेळेस आनंद जरा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्यापर्यंत पोचतो. म्हणजे आता समुद्राचंच उदाहरण घेतलं आणि आपण काठावर बसलो तर एक मोठी लाट येऊन आपल्या अंगावर अशी दांडदिशी आदळते, पण त्याचाही आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो की काय स्वरूप आहे. रौद्र स्वरूप जरी असलं तरी काय समुद्र आहे, कधी शांत असतो तर कधी विकराळ रूप धारण करतो. म्हणजे ही विचारचक्र आपल्या मनामध्ये सुरू होतात आणि हे का तर आपण त्याच्यातून काहीतरी आनंद घेतलेला असतो. म्हणजे आनंदाची जी परिमाणं आहेत ती आपण आपल्या पद्धतीने ठरवू शकतो, पण स्त्रोत मात्र आनंदाचे अनेक आहेत. चराचरामध्ये आनंद भरलेला आपल्याला दिसून येतो. आता बऱ्याच वेळेला माणसं काथ्याकूट करतात, आनंद ऐहिक आहे का पारमार्थिक आहे हो, तर तो कसा का असे ना आहे ना आनंद. कारण काही जण म्हणतात नाही तो वरच्या स्तराचा असला पाहिजे तर त्या आनंदाला अर्थ आहे. मग आता ऐहिक स्वरूपाचा म्हणजे जेव्हा पंचेंद्रिय बाहेरच्या गोष्टींच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो ऐहिक आहे असं समजलं जातं. म्हणजे माझं मोठं घर झालं, मी मोटार घेतली, कार घेतली, मला पैसा मिळाला, मी सुखी झाले, म्हणजे तो ऐहिक आनंद आहे असं लोक बरेच वेळेला समजतात. आता तो थोड्याफार प्रमाणात आवश्यक असतोच, आपण नाही म्हणू शकतच नाही त्याला. आणि दुसऱ्या लेवलचा म्हणजे माणसं म्हणतात पारमार्थिक आनंद असतो. म्हणजे आता हे सगळं खूप झालं, आता मला वेगळ्या कुठल्या तरी आनंदाचा शोध आहे माझा. मग आता पारमार्थिक म्हणजे काय, तर तो आध्यात्मिक पातळीवरचा असंही म्हटलं जातं. म्हणजे काही जण म्हणतात मी जपजाप जेव्हा करतो ना तेव्हा मला खूप आत्मिक समाधान मिळतं. काही जण म्हणतात मी देवाची पूजाच इतकी सुंदर करते की ते दृश्य बघून मला अगदी फार चांगलं वाटतं. म्हणजे आपण जेव्हा जपमाळ ओढतो किंवा देवाची पूजा करतो आणि काही लोक तर रात्री सरळ असं म्हणतात की परमेश्वरा तू माझं सगळं आता तू बघ बाबा, तुझ्यावर मी माझा भार टाकतो. म्हणजे परमेश्वरावर आपण श्रद्धा, त्याच्यावरची श्रद्धा आपण व्यक्त करतो. म्हणजे मग काय होत असतं पारमार्थिक ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला दिसतंय बाह्य स्वरूपातून जे मिळणारं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण शोधायचा प्रयत्न करतो आणि तत्वज्ञानामध्ये याचे प्रयत्न पुष्कळ झालेले आहेत. म्हणजे भारतीय दर्शनांचा जर विचार केला तर गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला असं सरळ की तृष्णा, प्रत्येक गोष्टीची अटॅचमेंट जी आहे ती अटॅचमेंट तुम्ही त्याच्यापासून बाजूला व्हायला पाहिजे आणि ती अटॅचमेंट तुमची कमी झाली किंवा आयुष्यात तुम्हाला निर्वाण पद प्राप्त होईल. म्हणजे काय तर मुक्ती प्राप्त होईल. तसं जैनांच्या ह्याच्यामध्ये कैवल्याबद्दल बोललं गेलेलं आहे की आत्मा समजून घेणं म्हणजे कैवल्य. आणि अद्वैत वेदांतामध्ये तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ही जे आपण जगतोय हे जग जे आहे ते सगळं मोह आणि माया आहे आणि त्याच्या पलीकडे एक काहीतरी आहे ज्याच्यात आपल्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. म्हणजेच आध्यात्मिक पातळीवर म्हणा किंवा ऐहिकापेक्षा वेगळ्या पातळीवर आनंदाच्या काही संकल्पना अशा पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. आता ज्याने त्यांनी ज्याचा त्याचा शोध कसा काय घ्यायचा ते ठरवावं. म्हणजे काही जण म्हणतील की मला ऐहिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे, काही जण म्हणतील नाही पारमार्थिक जे आहे त्याच्यामध्ये मला आनंद आहे. पण मला असं वाटतं आपण जास्त ह्याच्यावर काथ्याकूट करत बसण्यापेक्षा व्हॉट एव्हर द मुवमेंट इज गिव्हन टू अस ऍज अन अपॉर्च्युनिटी, आणि तो जो क्षण आहे त्या क्षणाचं जर आपण सोनं केलं आणि त्याच्यामध्ये आनंद शोधायचा जर प्रयत्न केला तर तो क्षण आपल्याला अत्यंत व्हॅल्युएबल किंवा अगदी अमूल्य असा ठरू शकतो. त्यामुळे ज्याचा त्याचा शोध आहे आनंदाचा, ज्याने त्यांनी घ्यायचा आहे. आता आनंदाच्या मार्गातले अडथळे पण खूप आहेत बुवा. म्हणजे कसं की भय वाटतं आपल्याला, अनेक गोष्टींचं भय वाटतं. आधी साप बघितल्यानंतर भय वाटतं, हे तत्वज्ञानातलंच आहे सगळं. त्याच्यानंतर सापाच्या भीतीने आपल्याला भय वाटतं. म्हणजे साप काही समोर नसतो पण सापाच्या नुसत्या कल्पनेने विचाराने आपल्याला भय वाटतं. तर भयाचे असे वेगवेगळे रूप असतात आणि अशी भयाची वेगवेगळी जी रूपं आहेत त्याच्यातून आपला आनंद कमी होऊ शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे असुरक्षितता. आता असुरक्षिततेचा अर्थ नक्की काय आहे? तर छानपैकी मुलाला आपण शिकवलं, त्याला नोकरी लागली, घरात आता सून येणार म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये काय बाई बाहेरून मुलगी येणार, नीट वागेल की नाही काय माहिती. छोटीशी गोष्ट आहे, परंतु आपल्याला ती एक काहीतरी भीती म्हणा किंवा एक शंका मनामध्ये असते. ही छोटीशी असुरक्षितता झाली. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असुरक्षिततेची भावना आपल्या मनामध्ये जेव्हा येते ना, तेव्हा आनंद आपण उपभोगू शकत नाही. त्यामुळे भय, असुरक्षितता, त्याच्यानंतर द्वेष, सारखा दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करण्यामध्ये आपण आनंदाचे क्षण हरवून बसतो. म्हणून द्वेष, राग, आता असं म्हणलं जातं की आता भीक मागायचं तर बाजूला राहू दे, पण राग आपला वाढला की आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. तब्येतीवर परिणाम झाला की आनंद उपभोगण्याची क्षमता आपली अगदी कमी होते. आणि म्हणून भय, असुरक्षितता, द्वेष, राग, मत्सर हे आनंदाच्या मार्गातले मोठे अडसर आहेत, मोठे अडथळे आहेत. आणि मग आपली मानसिकता आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण आनंद खऱ्या अर्थाने त्याचा आपल्याला. मग आता प्रश्न असा आहे की हे सगळं ह्याचा अभ्यास तर मी केलेला आहे या ना त्या प्रकाराने, म्हणजे कधी सायकोलॉजी वाचून, कधी फिलॉसॉफी वाचून, आनंद म्हणजे काय, आनंदाच्या मार्गातले अडथळे म्हणजे काय, हे सगळं याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यातून मला जे काय सुचलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मग प्रश्न असा निर्माण झाला की माझा शोध आनंदाचा कसा आहे बुवा, मी तो कसा शोधला? तर त्याच्यात महत्वाचं एक गोष्ट म्हणजे अशी आहे की साधारण 36 वर्ष सेवा मी केली. तोपर्यंत घरातल्या जबाबदाऱ्या होत्या, त्या पार पाडल्या. प्रत्येक जणच पार पाडतं तशा मीही त्या पार पाडल्या. 60 नंतर असा एक विचार माझ्या मनात आला की आता काय करायचं पुढे, कारण इतके वर्ष मुलांच्या समोर लेक्चर्स देऊन आणि अनेक गोष्टी वाचून त्याचा अभ्यास करून त्याच्यानंतर लेक्चर देऊन मला आनंद मिळत असे. मग आता रिटायर झाल्यानंतर काय बुवा, कारण काय मुलं तर परदेशात असतात, मग आता घरात काय करायचं? पर तसं बघायला गेलं तर माझे पती सुद्धा बिझी असतात, त्यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं फील्ड असल्यामुळे ते त्यांचे बिझी असतात आणि त्यांचं फील्ड माझं फील्ड होऊ शकत नाही. मग आता काय करायचं? तर मग माझ्या डोक्यामध्ये एक गांभीर्याने मी विचार करायला लागले आणि माझ्या शिकलेल्या तत्वज्ञानाचा मला काही उपयोग करता येईल का, असा एक विचार माझ्या मनामध्ये आला. आणि त्याच वेळेला आम्ही परदेश वारी, आम्ही म्हणजे अमेरिकेत होतो. माझा मुलगा फ्लोरिडामध्ये असताना आम्ही तिथे होतो. आणि बघा, चांगल्या गोष्टींची सुरुवात व्हायला काहीतरी एक कसं कारण झालं. आम्ही फिरायला तिथे फ्लोरिडामध्ये तिथे इला लेक म्हणून होतं, तर तिथे आम्ही फिरायला जायचो, मी आणि माझे मिस्टर. तर फिरायला जाताना काही गोष्टी बघितल्या आणि मला असं वाटलं एक्झॅक्टली हीच गोष्ट अशी आहे की जी माझ्या मनामध्ये घर करतेय आणि माझ्या हातून 4 ओळी आता लिहिल्या जाणार. म्हणजे 4 ओळी लिहायच्या असं माझ्या डोक्यामध्ये त्या फ्लोरिडाच्या काही अनुभवांवरून आलं. ते अनुभव कुठले होते? तर इला लेक बघायला जेव्हा आम्ही निघालो तर अगदी सुंदर, म्हणजे त्या इला लेकच्या आजूबाजूला काही घरं, झाडं, असं सुंदर अगदी नयनरम्य दृश्य. तर आम्ही दोघं जात असताना जरा आमची पावलं थबकली आणि आम्ही बघितलं तर काय, तर बदक, मादी, म्हणजे ती मादी अशी रस्ता क्रॉस करत होती, कारण तळ्यातून ते बाहेर येतात जातात हे नेहमी चालू असतं. तळ्यातून ती बाहेर आली होती ना, आता परत तळ्यात जायचं होतं. तर ती मादी, तिच्या पाठीमागे अक्षरशः मी मोजली 7-8 पिल्लं होती, छोटी छोटी, आणि ती एका ओळीत अशी छानपैकी त्यांची पदयात्रा चालली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठीमागे नर मादक हे बदक एस्कॉर्ट करायला होतं की बुवा माझ्या पिल्लांना काही होऊ नये. आणि त्यांची ती वरात इतकी सुंदर पद्धतीने चाललेली होती, आम्हाला इतकं छान वाटलं ते. आणि अक्षरशः ती पिल्लं ना इकडे तिकडे बघत होती. ती त्यांना काय, म्हणजे ते निष्पापच ना, त्यामुळे ती जरा गोंधळत होती, पण ती त्यांची आई त्यांना मार्गावर आणत होती आणि लुटू चालत त्यांचं ते मार्गक्रमण करत ती तळ्याच्या दिशेने चालत होती. पण तेवढ्या वेळामध्ये सगळा ट्रॅफिक सुद्धा तिथे थांबलेला होता, कारण नियम कडक असतात.
तर हे बघितल्यानंतर मला असं वाटलं काय सुंदर दृश्य आहे. आणि हे बघण्याचा योग तिथे आला, वेळ मिळाला, शांतपणा मिळाला. कारण आता काही उद्योग नव्हता, शांतच ना सगळं. कारण अमेरिकेत होतो, एकतर नोकरी संपलेली होती. त्याच्यानंतर आम्ही चालत जरा येत असताना एका झाडावर एक पोस्टर होतं आणि त्या पोस्टरवर एक सुंदर ह्याचं मांजरीचं चित्र होतं. तर ते मांजरीचं चित्र बघितलं आणि लॉस्ट कॅट म्हणजे हरवलेली मांजर होती ती, आणि त्याच्या खाली फोन नंबर दिलेला होता. तर मी म्हणलं काय या लोकांना अक्षरशः म्हणजे कुत्र्यांबद्दल किती प्रेम, किती हरवलेली मांजर, म्हणजे त्या घरामध्ये काय दृश्य असेल आज, असं मला वाटलं की सगळे अस्वस्थ असतील आणि जिला लळा लागलेला असेल त्या घरातली मुलगी जेवली नसेल कदाचित, असं सगळं माझ्या मनामध्ये विचार चालायला लागले. आणि मग मला माझी लेखनाची बीज मला सापडायला लागली आणि ती सुरुवात होती माझ्या लेखनाची. की काही का असे ना 4 ओळी लिहून काढायच्या. आणि तुम्हाला खरंच सांगते मी माझा अनुभव, की ते दृश्य बघताना जो मला अनुभव आला ना, त्याचा पुनर्प्रत्यय मी लिहिताना घेतला अक्षरशः. आणि लिहिताना घेतल्यानंतर परत वाचताना मला तो आनंद, म्हणजे आनंद हा नुसता त्रिगुणित नाही 10 टाइम्स मोर मला तो होत गेला. कारण का की आनंद निर्माण करण्याची क्षमता त्या जे काही मी दृश्य बघितलं त्याच्यामध्ये ती क्षमता होती. तसंच दुसरं एकदा आम्ही माझी मुलगी जिथे राहते त्या ठिकाणाहून न्यूयॉर्कला प्रवास करत होतो ट्रेनमधून. आणि त्या ट्रेनचा एक डबा सायलेंट कार म्हणून संबोधला जातो. आता सायलेंट कार म्हणजे काय, तिथे लोक पाहिजे तर झोप काढतात, पाहिजे तर आपापल्या लॅपटॉपवर काम करत बसतात, पण बोलायचं नसतं. आणि मी माझ्या मुलीला म्हणलं काय इथे बोलायचं नाही, म्हणजे असं खुणा करून तिला विचारलं. ती म्हणजे नाही बोलायचं नसतं. मग त्याच्यावरनं मला विषय सुचला की गप्प राहण्यामध्ये सुद्धा किती शांतता आणि आनंद आहे. आणि मग त्याच्यातून मला दुसरा विषय असा सुचला की लिसनिंग स्किल्स, की आपण दुसऱ्याचं ऐकून घेण्याचं कौशल्य आपल्यामध्ये या क्वायट कार मधून नक्की येणार बाहेर पडल्यानंतर. आणि मग माझं लेखन त्या दिशेने वळायला लागलं. आणि मग मी लिसनिंग स्किल्स याच्यावर थोडंफार लिहायला लागले, बोलायला लागले. म्हणजे बाहेरची अशी दृश्य बघून अनुभव घेऊन मला माझ्या आनंदाचा मार्ग सापडत गेला. हे मला तुम्हाला सांगायचं की रिटायरमेंट नंतर मला कंटाळा येण्याची गोष्ट झालीच नाही मुळी. कारण एक तर माझं डिटर्मिनेशन असेल, बाह्य परिस्थिती असेल, आणि शेवटी आपण काय नशीब का काय म्हणतो ते कदाचित असू शकेल. तर हा माझा आनंदाचा मार्ग आहे की मला वाटलं की मी 4 ओळी लिहून काढते, मग पहाटेचे 5:30 वाजलेले असतात, 6 वाजलेले असतात, आणि ते लिहित असताना मी पूर्ण एकाग्र झालेली असते, मला वेळेचंही भान राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे एवढं लिहिलेलं बाबा कोण ऐकणार, तर माझे पती मला त्या बाबतीमध्ये पूर्ण सहकार्य देतात. ते म्हणतात तू वाच, मी इलेक्ट्रॉनिक्स असतं तरी मला कळतं की भावना काय असते. आणि हे माझं सगळं ते लिखाण ऐकतात आणि त्यांचा फक्त असा एक हे असतो की कीप इट अप आणि तू लिहित राहा. आणि कौतुकाची गोष्ट वगैरे म्हणून मला अजिबात सांगायची नाहीये, पण आनंदाचा मार्ग कसा मी शोधला, मला तो कसा सापडला, हे याच्या पाठीमागचं खरं म्हणलं तर रहस्य आहे. आणि मी असे 1, 2, 3, 4 असे लिहित गेले. एक वही संपली, दुसरी वही संपली, तिसरी वही संपली, आणि एक वही तर मला लीला शहा त्या मोठ्या लेखिका आहेत त्यांनी दिली. आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला की तू सकस लिह काहीतरी, याच्यामध्ये अजून छान लिही. तर ही एक थाप असते आणि त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. तर असं हे मी लिहित गेले. आणि त्याच्यामुळे झालं काय, माझ्या मनातली जी काळजीची जळमट होती ना ती सगळी निघून गेली. मग मला काळजीच वाटेना अशी झाली. तर तसं प्रत्येकाचं आहे. तुमच्याही समोर असं काही दिसलं, तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण रममाण झालात, तर तुम्हाला आनंदाचा मार्ग नक्की सापडतो. आणि हा आनंदाचा मार्ग आपणच आपला शोधायचा आहे. कुणी आपल्याला सांगायला येत नाही की बुवा तू हे कर म्हणजे तुला आनंद मिळेल, असं नसतं. ते ती स्वतःची अनुभूती असते, तो स्वतःचा एक इंट्युइशन असते, म्हणजे उत्स्फूर्तपणा तो स्वतःचा असतो आणि त्याच्यातून आपल्याला नक्की आनंद मिळत जातो. आणि मग झालं काय की मग एक गोष्ट मी नक्की ठरवली की भूतकाळातल्या काही आठवणी, चांगल्या रम्य आठवणी, त्या माझ्या मनामध्ये रुंजी घालायला लागल्या आणि त्याच्यातून मी काही बाई लिहायला लागले. पण एक ठरवलं की जुन्या दुःखदायी ज्या आठवणी आहेत त्यांना थारा द्यायचा नाही अजिबात.
चांगल्या ज्या आठवणी आहेत त्याच फक्त उराशी बाळगून काहीतरी त्याच्यातून आपण निर्माण करायचा प्रयत्न करायचा आणि वर्तमानात जगायचं. कारण जे कृष्णमूर्तींनी सांगितलंय की पास्ट तुम्ही जास्त पास्टवर नकाच लक्ष केंद्रित करू, कारण त्याच्यामुळे काळजा तुमच्या जास्त वाढू शकतात. फ्युचर तुमच्या हातात नाही, त्यामुळे त्याची स्वप्न रंजना तुम्ही फार करत बसलात तर घोर निराशा येते. त्यामुळे प्रेझेंट क्षण जो आहे, आत्ताचा क्षण जो आहे तो जगा, कारण तो परत येईल की नाही आपल्याला माहिती नाही. आणि ते असंही म्हणतात की बी दी ऑब्झर्वर, आपणच आपलं निरीक्षण करायचं. काल मी कशी होते, आज मी कशी आहे, आणि आज मी कशी आहे ह्याच्यातून आपल्याला खरंच आज मी आनंदी आहे का असं स्वतःच जरा अनालिसिस करायला लागलो, परीक्षण करायला लागलो, ऑब्झर्व करायला लागलो, तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आधीच्या आयुष्यात आपण कधी बघितलेल्याच नसतात त्या आपल्याला कळून चुकतात. आणि तुम्हाला खरंच सांगते की ह्या 4 ओळींची लेखन माझं जे सुरू झालं ते 2 पानांपर्यंत आलं. आता तिथेच मी ते सीमित केलं. कारण काय की थोडक्यात गोडी असं म्हणतात ते तसं माझ्या बाबतीत जरा झालं. आणि मग मला चराचरामध्ये प्रत्येक ठिकाणी मला लेखनाची बीजच दिसायला लागली. आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की साधा मी फिरायला जाताना एक मी आपण गुलदस्ता म्हणतो ना तो बघितला, फुलांचा गुलदस्ता मी बघितला, पुष्पगुच्छ. आणि मला वाटलं आपण आज पुष्पगुच्छावरच लिहावं. आणि तो अनुभव पण असा इतका छान होता ना. माझं रिटायरमेंटचं हे 2014 आणि 11 ऑगस्टला म्हणजे तो महिना मी पूर्ण केला, पण 11 ऑगस्टला मी रिकाम्या मनाने अक्षरशः म्हणजे मला पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटायला लागलं. मी घरी आले आणि अशी शांत बसले, कारण मुलं पण जवळ नाहीत आणि माझा वाढदिवस त्या दिवशी. म्हणलं आज काहीच नाही करायचं, आज काही बरंच वाटत नाही आपल्याला. तेवढ्यात बेल वाजली. बेल वाजल्यानंतर लागू बंधूंकडून 2 तरुण आले होते. त्यांनी माझं अभिष्ट चिंतन केलं, माझ्या हातात गुच्छ दिला, मला वाकून नमस्कार केला, त्यांनाही मी थोडा खाऊ दिला आणि एकदम माझ्या मनोवृत्तीमध्ये बदल झाला. हे सगळं मी माझ्या त्या लिखाणामध्ये लिहिलेलं आहे. आणि बदल झाला म्हणजे असा की अरे मुलं आपल्यापाशी नाहीत, पण आपल्याला मुलांच्या सदिच्छा आपल्यापर्यंत आल्या, नमस्कार आपल्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे गुलदस्ता असं मी जे काय लिहिलं त्याच्यामध्ये हेच सगळं लिहिलंय की वेगवेगळे गुच्छ मला आयुष्यात मिळाले. दुसरा गुच्छ मला मिळाला तो म्हणजे जेव्हा मी विद्यानिकेतन शाळेमध्ये निवेदन करायची तेव्हा ते आभार प्रदर्शन करताना एक गुच्छ हातात द्यायचे. तो गुच्छ हातात आल्यानंतर मला असं वाटलं की आता मला काहीतरी नवीन सुचलंच पाहिजे, नाहीतर पुढच्या वर्षीच्या निवेदनाला मी कशी काय उभी राहणार. म्हणजे त्या पुष्पगुच्छाने मला काहीतरी नवीन विचार दिला. त्याच्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेळेला जो गुच्छ मिळाला ना त्याच्यामध्ये मला तर अगदी पक्की माझी खात्रीच झाली की मला आता अक्षरशः शिक्षणव्रतीच व्हायचं आहे. याच्याशिवाय दुसरं आता माझ्या आयुष्यात काही असता कामा नाहीये. म्हणजे साधं पुष्पगुच्छ म्हणजे किती साधी गोष्ट असते बघा, पण त्या पुष्पगुच्छाने मला नवीन नवीन कल्पना दिल्या, त्याच्यातून मी लिहिती झाले आणि पुष्पगुच्छावरच मी लिहिलं. तर असे विषय मला मिळत गेले, आनंद मिळत गेला. दुसरा विषय म्हणजे एकदा लग्न समारंभामध्ये असं बुफे स्टाईल जेवण असतं बघा. मी ती माझी डिश घेतली, पण काही मला बरोबर वाटेना. म्हणजे आता आपण नेहमीच तसं करतो, पण त्या दिवशी मला खूप आठवण झाली माझ्या बालपणाची. आणि मी पटकन आवळी भोजन याच्यावर लिहून काढलं. तुम्हाला आठवत असेल कदाचित, आपल्या लहानपणी आवळी भोजन नावाचा एक प्रकार असायचा. तर पुण्याला आई बरोबर मी आणि मैत्रिणी तिच्या तर आवळ्याच्या झाडाखाली जाऊन एकत्र सगळ्यांनी जेवायचं असा तो साधा कार्यक्रम असायचा. आम्ही मुलं हुंदडायचो, त्याच्यानंतर झोके घ्यायचो, गाणी म्हणायचो. तर त्या आवळी भोजनाची मला आठवण झाली. आणि त्या आवळी भोजनामध्ये स्नेह होता, ममत्व होतं, लाघव होतं, की जे आताच्या बुफेमध्ये आहे का नाही. माणसं प्रेमानेच बोलवतात, पण त्याच्यामध्ये ते आहे का नाही ही एक शंका माझ्या मनामध्ये सतत निर्माण होते. आणि आज गेट टुगेदर करून जेवण वगैरे आपण करतो, पण ती वाऱ्याची झुळूक असते का, वृक्षाची सावली असते का, उन्हाची जी ह्याची सूर्याची जी किरणं आपल्या अंगावर पडत असतात आवळी भोजन करत असताना ती असतात का, असं एक माझ्या मनामध्ये सारखं यायला लागलं. आणि असे विषय मला वेगवेगळे सुचायला लागले. आणि त्याच्यातच एक मी प्रोफाईल म्हणून पण लिहिलेलं आहे.
म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीमधून मिळाला म्हणून मी ही उदाहरणं आपल्या समोर सादर करते. तर प्रोफाईल म्हणजे फेसबुकवर सहज असं शोधत असताना एकाच्या प्रोफाईलमध्ये बरीच माहिती दिलेली होती, अगदी संपणार नाही इतकी माहिती दिलेली होती की ती व्यक्ती कोण, कुठल्या क्षेत्रात काय केलंय वगैरे. चांगली गोष्ट आहे, आपल्याला माहिती होते. आणि दुसऱ्या एका प्रोफाईलमध्ये ती ब्लॉकच करून टाकलेली होती. म्हणजे कुणाला तरी काहीतरी सांगावंसं वाटतं स्वतःविषयी आणि कुणाला काही सांगावंसं वाटत नाही. ह्या 2 गोष्टी झाल्या. मग माझ्या मनामध्ये विचार आला की प्रोफाईलची गरज आहे का? कारण आमचे एक कलीग, माझे एक सहकारी प्राध्यापक कॉलेजमध्ये मला म्हणायचे, मॅडम आपण नेहमी लो प्रोफाईल मध्ये राहावं, म्हणजे आपल्याला गर्व होत नाही, अहंकार नाही आपल्यापाशी येत, त्यामुळे लो प्रोफाईल मध्ये आपण राहावं. तर मला त्यांचं हे वाक्य खूप आवडलं होतं. आणि मग नंतर प्रोफाईलवर मी जेव्हा लिहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, अरे आपल्या घरातच कितीतरी प्रोफाईल आहेत, फेसबुकवर शोधायची गरजच काय? अतिशय मखमली सारख्या सुंदर पोळ्या लाटणारी माझी मावशी हे एक मोठं प्रोफाईल नाही का? त्याच्यानंतर वेळेचं घड्याळ अगदी सांभाळणारे माझे वडील, की अगदी सकाळी 8ला कामावर जाणार, 12ला येणार, 3ला जाऊन 6ला येणार. मग हे त्यांचं प्रोफाईल नाही का? वेळ पाळणाऱ्याचं. म्हणजे प्रोफाईल आज शोधायला लागतात. पूर्वी लोक म्हणजे आपली माणसं, आपले नातेवाईकच प्रोफाईल होते. आणि तसं म्हणायला गेलं तर हाय प्रोफाईलच होते, कारण त्यांचे संस्कार आपल्यावर झाले. त्यांनी नकळतपणे आपल्याला खूप चांगल्या गोष्टी दिल्या. आणि ही अशी प्रोफाईल जर आपल्या समोर असेल तर मग आपल्याला दुसऱ्या प्रोफाईलची गरजच काय, असं मला नेहमी वाटत असेल. तर त्याच्यामध्ये मग प्रोफाईल वगैरे असे काही विषय माझ्या समोर आले आणि मला खरंच ते लिहिताना मला आनंद झाला. सुरुवातीला काय व्हायचं की माझे पती ते सगळं ऐकायचे आणि मी ते माझ्या पुरतच ठेवलं. पण मग लीलाताई शहा आणि आमच्या काही मैत्रिणी बागेत आम्ही फिरायला जायचो. बागेत फिरायला गेल्यावर लीलाताई रोज गाणी म्हणून दाखवणार, काहीतरी छान सांगणार. मग मला त्या म्हणायच्या, अगं तू काय जे लिहितेस ते आण बरं वाच जरा. मग ते वाचल्यानंतर त्या माझी पाठ थोपटायच्या, म्हणायच्या नाही नाही बरं आहे, तू असं जरा लिहित राहा. आणि मग असं लिहित राहा म्हणजे आनंद घेत राहा, हे त्यांचं खऱ्या अर्थाने होतं. आणि मग त्याच्यानंतर मला कुणीतरी सुचवलं, अहो तुम्ही लिहिता ते बरोबर आहे, पण व्हॉट्सअपवर एवढं वाचायला आम्हाला त्रास होतो, तुम्ही त्याचे ऑडिओ बनवा. मग मी काही ऑडिओ अगदी 4-4 मिनिटाचे, जास्त नको म्हणून मी ऑडिओ बनवले. ते काही माझ्या मैत्रिणींना, फार काही कुणाला नाही पण मैत्रिणींना पाठवायला सुरुवात केल्यावर त्यांना आनंद झाला, मला लिहिण्याचा आनंद झाला आणि हा आनंद आम्ही वाटून घेतला. म्हणजे आनंद आपल्याला होतो तो आपण दुसऱ्याला दिला किंवा दुसऱ्याने आपल्याला दिला की आपल्या आनंदाचा वाटेकर अजून दुसरा देखील कोणीतरी होत असतो. आणि म्हणून हा आनंद ही वाटण्याचीच गोष्ट आहे, ती आपण शेअर करण्याची गोष्ट आहे. ती आपल्याला काहीतरी अनुभूती देतेच, परंतु आपण ती दुसऱ्याबरोबर शेअर केली की दुसरी व्यक्ती देखील त्या आनंदाच्या बाबतीमध्ये अगदी 50% वाटेकरी आपली झालेली असते. तर असा हा आनंद असतो, तो सुखापेक्षा वेगळा असतो. त्याच्यानंतर समाधान, शांती हे त्या आनंदातूनच आपल्याला मिळू शकतं. फक्त आपली वृत्ती मात्र आनंदी असायला पाहिजे. आता आनंदाचं रहस्य शोधत असताना काही गोष्टी करू नये हे माझ्या ध्यानामध्ये आलं. आता ते ध्यानामध्ये आलं म्हणजे त्याचं कारण असं की जर माणूस सारखा तक्रार करणारा जर असेल तर तो आनंदी राहू शकत नाही. आता तक्रारी छोट्या मोठ्या असतात, ते काही आपण नाकारत नाहीच. म्हणजे आता घरात मुलांच्या आईविषयी असतात, आईच्या मुलांविषयी असतात किंवा इतर सभासद सदस्य जे असतात त्यांच्या एकमेकांविषयी तक्रारी असतात. पण तक्रारीच्या पाठीमागचं मानसशास्त्र वेगळं आहे की तक्रार करणारा माणूस हा सतत ना अशांत असतो. जास्त तक्रार करायला लागल्यानंतर तो त्याच्या मनामध्ये शांती अशी कधी येऊ शकत नाही आणि मग त्या तक्रारीची पुढे परिणती सारखी कुरकुर करायची ह्याच्यामध्ये त्याची परिणती होते. म्हणून मला असं वाटतं की तक्रार हा आनंदामधला सगळ्यात मोठा अडसर आहे, म्हणून तो आधी दूर केला पाहिजे. आता छोटी मोठी तक्रार होणं हे स्वाभाविक आहे, कारण तो आपल्या एक ऍटिट्यूडचाही भाग असतो. पण सारख्या जर तक्रारी केल्या ना तर त्याची परिणती आनंदात कधीही होऊ शकत नाही. तर त्याच्यावर ना एक मला आठवलं
लहानपणी जेवायला बसलं की कधीतरी आठवड्यातून एकदा मुळ्याची भाजी असायची. ती पानात पडली की मी आईला म्हणायची, आई काय ही मुळ्याची भाजी कसली देतेस? तर आईचं आपलं एक साधं वाक्य, कारण कीर्तन करणारी होती त्यामुळे ती बऱ्याच हिताच्या गोष्टी आम्हाला सांगायची आणि आई म्हणून पण. तर ती मला म्हणली, अगं पानावर बसल्यावर तक्रारी करू नये बाळा, जे पानात पडेल ते खावं, कारण आज आपल्याला 2 वेळेला जेवायला मिळतंय ही परमेश्वराची कृपा आहे, तर आपण तक्रार करू नये खाण्याच्या बाबतीत. आता त्याच्यातून मला काहीतरी एक धडा मिळाला हे मात्र नक्कीच आहे. कारण आपण तक्रार जी करतो ना ती साधारण माणसांविषयी करतो, परमेश्वराविषयी करतो किंवा नशिबाविषयी तक्रार करतो. पण परमेश्वराजवळ तक्रार कशा करता करायची? कारण आपण सगळे दोष त्याच्यावर ढकलले की आपण मोकळे होतो. हे चूक आहे. कारण काही चांगलं झालं तर त्याचं क्रेडिट परमेश्वराला देतो आणि जर काही बरोबर झालं नाही, प्रतिकूल काही झालं तर म्हणतो की परमेश्वराचा राग आहे माझ्यावर. म्हणजे तक्रार झाली ही एक प्रकारची. तर हा तक्रारीचा सूर सारखा काढणं अजिबात बरोबर नाही. तसंच नशिबाला दोष देतो. नशिबाला दोष देणारी माणसं बऱ्याच वेळेला, कधीतरी नशीब चांगलं नसतं हे मान्य आहे, पण नशिबाला दोष देणारी माणसं ना स्वतःमध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो म्हणून नशिबाला दोष देत बसतात आणि मग ती कितीतरी आनंदाला मुकतात. कारण सारखं नशीब जर आडवं येत असेल तर मग त्यातून कधीही आनंदाचे क्षण ती व्यक्ती उपभोगू शकणार नाही, हे मात्र नक्की. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माणसं. आपण ह्याला त्याला दोष देतो, पण एक लक्षात माझ्या आता आलंय, लिहून म्हणा किंवा विचार करून, की दुसऱ्या माणसाचं वागणं हे माझ्या नियंत्रणामध्ये नसतं. मग मी त्याच्याबद्दल तक्रारीचा सूर का म्हणून काढायचा? मी माझं बघावं, मी ठरवावं माझं काय ते. तर आईने फक्त मला मुळ्याची भाजीबद्दल तक्रार करू नको असं सांगितल्यानंतर आयुष्यामध्ये जरा गांभीर्याने विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की परमेश्वरावर सुद्धा दोष टाकू नये, नशिबाला दोष देऊ नये आणि दुसऱ्या माणसांना देखील आपण दोष देत बसू नये. त्यामुळे तक्रार करणं, कुरकुर करणं हे आनंदाच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. आणि त्यामुळे होतं काय माहितीये का, प्रत्येक माणसामध्ये जसं मी मगाशी सांगितलं प्रज्ञा असते, प्रतिभा असते, कलाविष्कार सुद्धा करण्याची ताकद असते त्या माणसामध्ये. पण जर भय असेल, असुरक्षितता असेल, तक्रार तो माणूस करत असेल तर त्याच्या ह्या ज्या क्षमता आहेत ना त्या पूर्णपणे म्हणजे दडपल्या जातात आणि त्या अशा बाहेर येऊ शकत नाही. म्हणून आपल्यातली जी क्षमता आहे ती बाहेर आणण्याकरता वी शुड हॅव अन ओपन माइंड, की आपलं मन हे मोकळं असलं पाहिजे, आभाळासारखं असं असलं पाहिजे. वी शुड बी रेडी टू ऍक्सेप्ट व्हॉट एव्हर कम्स इन आवर वे. आणि मग असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आनंद आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. आणि आता ह्या वानप्रस्थामध्ये तर मला असं वाटायला लागलंय की आपण थोडंसं डिटॅच व्हायला पाहिजे. हे तर अनेक वेळेला अनेक मोठ्या तत्ववेत्यांनी सांगितलेलं आहे, किंवा जे गीतेवर प्रवचन करतात भगवद्गीतेवर, किंवा काही वेगळे विषय त्यांचे जे असतात त्याच्यामध्ये हाच एक त्यांचा महत्वाचा मुद्दा असतो की आपण डिटॅच थोडंसं व्हायला शिकलं पाहिजे. आणि हे डिटॅच जर आपण झालो तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी दिसू शकतात. दुसऱ्यांना दोष देणं आपण बंद करू शकतो. आणि मला तर असं वाटतं की जावई आला, सून आली की आपण आपलं आसन मोकळं करून त्यांना द्यावं सरळ. आपण त्या आसनाशी चिकटून राहू नये. पण बरेच वेळेला आपण काय आपलं होतं काय की हे दागिने, हे कपडे, हे पैसे हे माझे आहेत आणि मी ते देणार नाही इतक्यात, माझ्या मरणानंतर काय जे व्हायचं ते होईल. पण जिवंत असतानाच थोडंफार आपण त्याचा त्याग का करू नये, म्हणजे आसन आपण आपलं सोडलं पाहिजे. आणि त्या विषयाला धरून मी एक छोटस असं लिहिलं होतं आणि ते म्हणजे पानगळ. त्याला मी पानगळ असं नाव दिलं की आता आपली पानगळ सुरू झाली आहे. आता आपला रंग पिवळा होत चाललेला आहे. अर्थात त्याच्यामध्ये पण सकारात्मकता आहे बरं का. आपण हिरवे नाही आता पिवळे होत चाललो, ह्याच्यामध्ये सकारात्मकता आहे. आणि ती सकारात्मकता मी माझ्या या छोट्याशा लेखन प्रवासामध्ये अनुभवली आणि ती मी लिहिली. मी एक फक्त 4-5 वाक्य तुम्हाला, म्हणजे थोडस मी जे लिहिलंय 1 मिनिट तुम्हाला ते वाचून दाखवते आणि तुम्हाला बघा ते भावताय का. तर पानगळ ह्याच्यावर मी लिहिलंय
तर त्याच्यातला महत्वाचा मुद्दा की माझी पानगळ सुरू जरी झालेली असली तरी झाडावर असलेली हिरवी पानं जी माझीच आहेत ती माझ्याकडे मानाने बघतायत, कौतुकाने बघतायत. तर हा एक विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्या दृष्टीने मी एक त्याच्यावर लिहिलंय, ते मी आपल्या समोर सादर करते. त्याचं नाव आहे पानगळ. जेव्हा आयुष्याची पानगळ सुरू होते तेव्हा हा आनंददायी क्षण असतो, कारण या पिवळ्या पानांनी आपली जागा नवीन हिरव्यागार पानांना करून दिलेली असते. मला वाटतं आपल्या आयुष्यात आपण निसर्गाचं तत्व जर अंगीकारलं तर जगणं अगदी सुलभ होऊन जाईल. बालपणाचे, तारुण्याचे आपले दिवस होतेच की हो. आपण ते उपभोगले, अनुभवले आणि ते जर आपण आठवायचा प्रयत्न केला तर प्रत्यक्षात आपण जगलोच खऱ्या अर्थाने. आपण सर्व ऋतू बघितले, म्हणजे काय, जे 6 ऋतू असतात, 3 उपऋतू असतात, ते सगळं आपण बघितलं. मग आता माझी पानगळ सुरू झाली तर मला दुःख का बरं वाटायला पाहिजे? आपली फुलं, फळं मोठी होतायत, काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांना मायेने गोंजारावं की वात्सल्याने जवळ घ्यावं. आता त्यांचं साम्राज्य आहे, तर आपण मालकी हक्काने न वागता त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. नेहमी मदतीचा हात आपला असतोच. माझ्या आसनाचा त्याग करून ते सोडून त्यांनी बसलेले बघितल्यावर खरं तर मला कौतुकच वाटायला पाहिजे, परमानंद झाला पाहिजे, त्यांच्या कर्तबगारीचा अभिमानही वाटला पाहिजे. मग याच्यामधून होतं काय तर मी माझं या विचारात आपण बरेच वेळेला आपल्या गोष्टी यांना इतकं कवटाळून बसतो की भक्तीत मन रमत नाही. जपजाप्यात सारखं आपल्या स्वलाच आपण कुरवाळत बसतो. त्यापेक्षा माझं जे असतं ते आता माझ्या फळाफुलांचं आहे असं मी का बरं मानत नाही? ते मानायला पाहिजे. ती फुलं परकी काऊ आहेत, माझ्यातून ती उमलली आहेत, त्यामुळे त्यांच्या हिरव्या रंगात पण माझं अस्तित्व आहेच की. बरं, मी माझ्या असण्याचा गर्व तरी का बरं करावा? कारण माझ्यामध्ये माझ्या आधी जन्माला येणाऱ्यांचीच तर बीजं आहेत. तर असं हे अस्तित्व कधीही स्वतंत्र असत नाही. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असं निरंतर अविश्रांत घडत असतं. ती पुनरावृत्ती असली तरी परत ज्याचं त्याचं असं काहीतरी असतंच ना. त्याचे रूप डोळ्यात साठवावे, कर्तृत्वाचा अभिमान बाळगावा. असं केल्याने आपली दृष्टी स्वच्छ आरस पाणी होते. न जाणो आपली पानगळ झाल्यावर वृक्षावरील हिरवीगार पाने सुद्धा आपल्याकडे कौतुकाने बघतीलच की, अभिमानाने आपल्याला अभिवादनही करतील. हीच तर टिकवलेल्या नात्यांची जपणूक असेल आणि प्रेमाने जोपासलेल्या भावनांची पोचपावती देखील असेल. तर पानगळीवर हे जे मी लिहिलं ते म्हणजे आता आपलं आसन आपण दुसऱ्यांना द्यायला काही हरकत नाही, तर आपण हातचं राखून ठेवायचं, असा एक विचार मी या पानगळीच्या मार्फत मी असा मांडलेला होता. आणि त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक आनंद मिळतो बघा. कारण बरीच घरं अशी असतात की नातवंडांना आजी आजोबांचं खूप कौतुक असतं, मुलांना सुद्धा आई वडिलांचं खूप कौतुक असतं, अशी पण घरं असतातच ना. तर त्यामुळे पानगळीमध्ये आपली पानगळ जरी झाली, आपलं वय जरी वाढलं तरी देखील आपण थोडंसं डिटॅच व्हायला शिकायला पाहिजे, थोडंसं आपण वानप्रस्थात जायला शिकायला पाहिजे, हे ह्याच्यातून मला सांगायचं होतं. तसंच तक्रार करू नये, मी तुम्हाला म्हणलं, आसन सोडू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे वाटत आलंय ते म्हणजे अनकंडिशनल आपलं लाईफ असलं पाहिजे. कधीतरी असं जगा की हो, जगून तर बघा. आणि त्याच्यावर मी जे लिहिलंय ती गंमत म्हणजे अशी होती की चाकोरीबद्ध जीवन नाही जगायचं. एक दिवस आपण आपल्या मनाला येईल ते करायचं, म्हणजे आपलं अनकंडिशनल जे लाईफ असतं ते आपल्याला उपभोगायला मिळतं, आनंद आपल्याला मिळतो. आणि मग त्या ह्याच्यात माझ्या लिखाणामध्ये असं आलंय आणि तो दिवस आपल्याला अक्षरशः मोरपिसासारखा वाटतो, हलकं वाटतं की कशाचं ओझं नाही, काही नाही. तर असं अनकंडिशनली जगता आलं पाहिजे. तर एकदा असंच मी माझ्या ड्रायव्हरला बोलवलं
आणि त्यांनी विचारलं, मॅडम जायचंय कुठे, देवळात जायचंय, बँकेत जायचंय का मार्केटमध्ये? मी म्हटलं आज तसं कुठेही काही काम नाहीये माझं, मग मला कशाला बोलवलं, असं आपलं त्यांनी गमतीने विचारलं. मी म्हटलं नाही, आज अंबरनाथ रस्त्याने नुसतं सुसाट, तू चालव गाडी आणि मला नुसतं असंच एक फिरून यायचंय, फेरफटका मारून यायचंय. आणि तुम्हाला सांगते, मी इतका आनंद घेतला त्या फिरण्याचा, कारण वाटेत मला रिक्षावाल्यांची भांडणं दिसली, कोळीणी दिसल्या, मासे दिसले, हिरवीगार वनश्री दिसली, मला खूप आनंद झाला. तर हे असं न कारण काहीतरी आपण जेव्हा करतो ना, तेव्हाही त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो. साधी गोष्ट आहे, आमच्या लहानपणी मला 3-4 आत्या होत्या आणि काही क्षुल्लक कारण असायचं, त्याच्यावर एक हसायची, एक हसली की बाकीच्या पण हो हो हसत सुटायच्या. हे हसण्याचं पण एक, ज्याला आपण म्हणतो तो एक रोग असतो बरं का, एक हसायला लागले की सगळे हसायला लागतात. आणि माझी म्हणायची, अगं हसायला काय झालं, उगीच कारण नसताना हसता, कसं होणार तुमचं सासरी. पण ते जे हसणं मी ऐकलंय ना लहानपणी, त्याची सर आजच्या हास्य क्लबाला येणार नाही, हे मी अगदी मनापासून सांगते. कारण ते हसणं नैसर्गिक होतं, ते हसणं थोडंसं सुलभ, न कळतेपणाचं असं सगळं ते हसणं होतं. म्हणजेच त्या हसण्याला काही कारण नव्हतं, पण ते हसणं फार सुंदर होतं. तर असं अनकंडिशनली काहीतरी आपण करायला खरंच काही हरकत नाही. आणि या अनकंडिशनली करण्यामध्ये मला पण एक अनुभव आलाय. वर्गामध्ये एक दिवस मी विद्यार्थ्यांना म्हणलं की आज तुम्हाला मी तास फ्री दिला, मी काही शिकवणार नाही. सगळे जरा चुळबुळच करायला लागले. त्याच्यात ते काही जण म्हणले की मॅडम का हो असं का? मी म्हणलं माझी लेक्चरची तयारी आहे बरं का, असं काही नाही, पण मला तुम्हाला फ्री द्यायचंय. तर मग काही जण खुश झाली, चला आता कॅन्टीन मध्ये जाता येईल. काही जण तिथेच बसून अभ्यास करायला लागली, काही जण अस्वस्थ झाली. मग मी त्यांना म्हटलं अरे करा ना एन्जॉय, मी तुम्हाला फ्री दिलाय ना पिरियड, काही कंडिशन्स घातलेले नाहीयेत, हेच करा तेच करा. तर ते नाही एन्जॉय करू शकले. त्याचं कारण का माहितीये का, त्यांना दिलेली जी फ्रीडम आणि मोकळीक होती ना, ती माझ्या निवडीची होती, त्यांच्या निवडीची नव्हती. लक्षात आलं? म्हणजे ती माझ्या निवडीची असल्यामुळे मी जसं काही त्यांच्यावर लादत होते की तुम्ही करा काय पाहिजे ते. म्हणजे आपल्या निवडीने आपण एखादी गोष्ट करायची ठरवली ना, की मला कशाचा अडसर नको, आज मला अगदी आनंदात मजेत राहायचंय. आणि तुम्हाला खरंच सांगते, आजकाल मी माझ्या आयुष्यामध्ये मी हेच करते सध्या. मनात आलं तर सगळा स्वयंपाक केल्यानंतर एक मस्त डुलकी घेते. मनात आलं माझा आवाज बरा आहे का नाही मला काही माहिती नसतं, पण गाणं बिणं गुणगुणते छानपैकी, आणि मला त्याचा आनंद मिळतो. तर असं अनकंडिशनली जगायला आपण शिकलं पाहिजे. कारण काय माहितीये का, आपण नेहमी बांधलेले असतो, नियमांमध्ये बांधलेले असतो, अशा अपेक्षांमध्ये बांधलेले असतो. आपल्याला असं वाटतं अरे मी असं केलं तर लोक काय म्हणतील. लोक काही म्हणत नाहीत. लोक एक दिवशी म्हणतील गप्प बसतील. आपण वेड्यासारखं तर काही करत नसतो, दुसऱ्यांना त्रास देत नसतो. फक्त आपल्या वेळेचं आपल्याला जसं पाहिजे तसं त्या वेळेचा आपण सदुपयोग करत असतो. त्यामुळे लिव्ह अनकंडिशनल, की एखादा दिवस तरी असा मुक्त तुमच्या आयुष्यात असला पाहिजे. आणि तो जर तसा मुक्त तुम्ही जर ठेवलात, तर आपला आनंद हा खरोखर म्हणजे निखळ आनंद ज्याला म्हणता येईल ना, की ज्याच्या पाठीमागे कारण मीमांसा काही नाही. त्याचा परिणाम काय, तर त्याचा परिणाम काही वाईट होणारच नसतो आणि तो शोधायचाही नसतो. आणि त्या परिणाम कुणी विचारलं तर सांगायचं आज मला मस्त वाटलं. हे मस्त वाटणं जे आहे ना, ते म्हणजे आनंदाची अनुभूती घेणं असं आहे. तर अनकंडिशनल असं आपल्याला जगता आलं पाहिजे. तक्रार करायची नाही हे ठरवलं पाहिजे. आपलं आसन सोडायला आपण शिकलं पाहिजे. आणि मला अपर्णाताईंनी सांगितलं होतं की थोडंसं काहीतरी असं म्हणजे लाईट असं काहीतरी तुम्ही बोलाल का. तर एकदम लाईट तसं मी एक भाषण दिलेलं होतं, ते वेगवेगळ्या प्रसंगांचं होतं. परंतु अगदी लाईट म्हणजे माझ्या मनामध्ये काही असं म्हणजे अशा काही गोष्टी आल्या की ज्याच्यामध्ये लाईट मुवमेंट्स आपण नक्की एक्सपिरियन्स करू शकतो. आता त्या संदर्भामध्ये बघा, आता आमची मुलं परदेशात असतात, आम्ही दोघंच इथे असतो आणि साहजिकच आमचं सगळं वेळापत्रक ठरलेलं असतं, फिरायला जाणं वगैरे जे काय असेल ते. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही काही अशी गंमत अशी असते की त्यांचं, माझ्या मिस्टरांचं क्षेत्र वेगळं, माझं क्षेत्र वेगळं आहे पूर्ण. त्यांनी मला स्पेस का काय म्हणतात ते दिलेलं आहे, मी त्यांना स्पेस का काय ती दिलेली आहे. त्यामुळे बोथ ऑफ अस एन्जॉय. आता काही वेळेला थोडंसं नोकझोक होते आणि ती नोकझोक झाली तरी विकोपाला काही भांडणं जात नाहीत बरं का, आणि तशी जाऊ पण द्यायची नसतात. आणि मग त्याच्यामध्ये ती नोकझोक जी होते ना, त्याच्यात फार असं गंमत घडत असते.
आणि तसा एक प्रसंग मी लिहिला होता. आता माझे पती तसे फार उदार मतवादी आहेत, त्यामुळे त्यांनी याच्यातून चांगलाच अर्थ घेतला मी जे काय लिहिलं ते, आणि त्याच्यातून त्यांची संशोधन वृत्ती देखील दिसते, याच्याबद्दल तिळ मात्र मला शंका नाही. पण मग अशी नोंदचोक कशावरनं होते, तर एक मी तुम्हाला थोडस मी सादर करते तुमच्या समोर, आणि त्याच्यातही कसा आनंद मिळू शकतो हे सांगते. कारण तरुणपणाची भांडणे ही कधीतरी विकोपाला जाणारी असतात, कारण सहनशक्ती कमी असते, आणि आता आपण सगळं लाईटली घेत असतो, त्याच्यात आनंद कसा मिळवायचा हे बघत असतो. तर ते मी जे लिहिलं, आता त्याची परमिशन मला मिस्टरांनीच दिली, आणि त्यांनी त्याच्यात आनंद घेतला, आणि फार सुंदर असं एक प्रसंग तो माझ्याकडून रंगवला गेला. आणि तो प्रसंग म्हणजे त्याला मी नाव दिले पुष्ठा हे धनंजय. हे कुणाच्याही आयुष्यात होऊ शकतं बरं का, ते फक्त माझ्याच आयुष्यात झालंय असं नाही, कुणाच्याही आयुष्यात होऊ शकतं, आणि त्याचा आनंद कुणीही घेऊ शकतो त्या त्या पातळीवर. तर त्याचं नाव आहे पुष्ठा हे धनंजय. आणि अक्षरशः मी काय, माझे मिस्टर काय, आम्ही खो हसलो. ते माझं लिखाण झाल्यानंतर मी त्यांना वाचून दाखवलं, आणि ते म्हणले वा छानच की, असं म्हणजे त्यांच्याही तोंडून आलं बरं का. तर त्यांनी पण कौतुक केलं. तर पुष्ठा हे धनंजय. हा, जरा शांतपणाने ऐकून घ्या. हे ऐकून तुम्हाला वाटेल की मी आज गीतेतील तत्वज्ञान सांगते का काय. अहो, आतापर्यंत सगळ्या रथी महारथींनी त्याचं विवेचन केलंय, मी पामर काय ते सांगणार. तर हे त्या विषयाबद्दल अजिबात नाही. अगदी रोजच्या व्यवहारातले प्रसंग, बरं ते एक ते घडत नाहीत बरं का. पती व पत्नी यांच्या अगदी तरल प्रेमळ नोकझोकीतून हे घडत असतात. आमच्याकडे पण असंच होत असतं, आणि तुमच्याही घरात तसंच होत असणार. आता बघा, आमची वय 60-65च्या आसपासच, तर स्वस्थ बसावं का नाही, तसं नाहीच ना पण होत. कारण ती जी काय क्वालिटी आलेली आहे, ट्रेट आलेला आहे, तो जेनेटिक्स मधून आलेला आहे, माझ्यात म्हणा किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा. म्हणजे माझा वेंधळेपणा म्हणा किंवा त्यांचा काटेकोरपणा म्हणा, पण हे असं गुणसूत्रातूनच आलेलं आहे. गुणसूत्रातून आलेला तो एक शोधक खोजक स्वभाव त्यांना कधी स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे वयोवृद्धांचे एक शांत निरामयी असे हे घर असण्यापेक्षा अधूनमधून त्याला रणांगणाचे स्वरूप येते. हा, पण तलवारी बंदुका नसतात बर का. प्रेमळ शाब्दिक बाणच एवढे उरी बसतात की उठण्याचे बळच राहत नाही. एक प्रसंग वारंवार घडणारा तुम्हाला मी सांगते. दूध गॅसवर ठेवलेलं असतं. मी माझ्या स्वच्छंदी कल्पना विलासात रंगून काही बाई लिहित असते. इतकी मग्न झालेली असते की मला काळ वेळ याचं भानच राहत नाही, आणि सध्या माझी घाणेंद्रिय अगदी क्षीण झाली आहे, त्यामुळे मला कशाचाच पत्ता लागत नाही. आणि दूध उतू जातं, हे माझा शोध घेत येतात, आणि असं काही फैलावर घेतात की विचारूच नका. मी अशा प्रसंगाने नेहमीच घाबरलेल्या सशासारखी असते. प्रश्न दूध किंवा पैसे यांचा नसतोच मुळी, तर माझ्या विसराळूपणाचा असतो. मला मात्र त्यावेळी हे नुसते धनंजय वाटत नसून समग्र पुरुष जातच माझ्या डोळ्यासमोर येते, की जी तक्रार करत असेल कदाचित आपापल्या घरात. पुष्ठा हे धनंजय म्हणजे त्यांचा नुसता राष्ट्रीयच नाही तर वैश्विक वाटतो मला. मनातल्या मनात अर्णव गोस्वामींना मी दोष देते, कारण त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असं असतं, पुष्ठा हे भारत, नेहमी पुष्ठा आहे. तर म्हणलं हे पुष्ठा ह्याचं हे फारच चाललंय. असाच एक प्रसंग, असा एकच प्रसंग नाही बर का, अनेक वारंवार घडणारे. खोलीतील पंखा दिवा मी फिरायला जायच्या आधी बंद करायची विसरते, मग तर काय विचारूच नका. आता रणांगणाचे स्वरूप नाही बर का, वादळापूर्वीची शांतता असते. घरी आल्यावर आबोला. बरं, हा इतका तापदायक की शेवटी मीच विचारते, अहो आभाळ कोसळलाय का काय. आता मात्र रोख पैशाकडेच जातो डायरेक्टली. आधी पैशाकडे नसतो, आता पैशाकडे जातो. त्याचं कारण पण वेगळं आहे ना. आणि मग विचारणा होते, काय ग वीज फुकट मिळते का. आणि मग आम्ही दोघंही हसतो. आता माझी पूर्ण विकेट गेलेली असते खरं तर, कारण मी पकडली गेली आहे ना, चूक झाली आहे माझ्या हातून. त्याचा परिणाम म्हणजे काही वेळेस मी पंखा न लावताच माझं वाचन लेखन सुरू करते, स्वतःला शिक्षा करून घ्यायच्या विचाराने. पण हे म्हणतात, अगं पंखा लाव ना,
तेवढी वीज वापरली तरी चालेल बरं का, तेवढे पैसे आहेत आपल्याकडे. आता हे प्रसंग समजून घेण्यासारखे आहेत, कारण चूक माझी असते. पण वेगळ्या संदर्भात पुष्टा हे धनंजय अगदी हैराण करतो. म्हणजे काय तर चिपळूण रत्नागिरी अंतर मोटारीने कापायला किती वेळ लागतो असा एक विषय निघाला होता. तर मग मी म्हणलं 1.5 तास. तर यांच्या संशोधन वृत्तीमुळे त्यांनी गुगल सर्च केलं आणि त्याच्यावर बघून त्यांनी मला सांगितलं की अगं 2.5 तास लागतात, तू म्हणतेस 1.5 तास आणि हे 2.5 तास लागतात. आणि असं म्हणल्यानंतर मला तर जरा वैतागच आला. पण माझ्या मनामध्ये विचार आला, 1 तासाने मला काय फरक पडणार आहे, मी थोडीच मॅरेथॉन करायला तिथे जाणार आहे. पण म्हणजे अशी आमची काहीतरी नोकझोक होते. आणि मग प्रश्न मला तर वाटतं काय सीबीआयचा एजंट आपल्या घरी आलाय का काय. तर ह्याच्यामुळे होतं काय, माझा विसराळूपणा थोडासा वाढतो कधीतरी. माझ्या हातून चमचा धुवायचा राहिला तरी यांचे प्रश्न त्याच्यावर असतात आणि मग ते अशा छोट्या छोट्या स्वरूपात काहीतरी ती भांडणं होतात. पण एक मात्र चांगलं आहे ह्या सगळ्या प्रकारात, माझा स्वयंपाक, माझं स्वयंपाकघर याच्यामध्ये अजिबात ते लक्ष घालत नाही. आणि मी जो काही तो त्यांना नेहमीच चविष्ट वाटतो आणि त्याचा आनंद मात्र आम्ही दोघंही मनापासून घेतो. आता हे जे प्रसंग मी तुम्हाला सांगितले हे घराघरात होत असतात आणि त्याच्यातून एक वेगळ्याच प्रकारचा आनंदही आपल्याला मिळत असतो. तर मला सरतेशेवटी असं सांगायचं आहे की माझा आनंदाचा शोध हा माझ्या लेखनातून झाला. ते लेखन म्हणजे अगदी फार मोठ्या साहित्यिकाचं लेखन नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी मी ज्या बघितल्या, त्या ज्या मला भाव जाणवल्या आणि माझ्यातल्या त्या सूक्ष्म जाणीवेनी त्याचा जो आविष्कार घडवला, त्याच्यातून 2 पानं मी सतत लिहिती झाले आणि ही लिहिती झाल्यामुळे मला त्याचा पूर्ण आनंद मिळाला आहे. आणि तसा आनंद आपण सगळे शोधतही असाल आणि तो आपण सगळ्यांनी शोधावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि तुम्ही छानपैकी मला विषय चांगला मिळालेला आहे आणि मी अक्षरशः अपर्णाताईंचे आणि सरांचे आभार मानते की त्यांनी मला आज ही मोठी संधी दिली, माझ्या मनातलं तुमच्याशी शेअर करण्याची मला संधी दिली. कारण मी काही फार मोठं तत्वज्ञान किंवा भाषण करण्याच्या मूडमध्ये नव्हतेच, मला फक्त माझे एक्सपिरियन्सेस आपल्याशी शेअर करायचे होते. तर आपण सगळ्यांनी छान ऐकून घेतल्याबद्दल, दाद दिल्याबद्दल मी अत्यंत आपली आभारी आहे आणि परत एकदा मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सरोजताई. सर्वप्रथम मला सर्वप्रथम कालचा दिवस आठवतोय, तो म्हणजे सरोजताईंना म्हटलं आम्ही दरवेळेला प्रत्येकाची ओळख करून देतो मोठी, तर त्यांनी एक कोडच टाकलं की ओळख तुम्ही काय ती शोधा म्हणून. आणि म्हणून मी आता मध्येच बोलायला, कारण ओळख शोधण्यासाठी जे काही खुराक लागतो तो एवढा आहे खुराक तुमच्याकडून मिळालेला, तो आमच्या सभासदांना आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण तो पोहोचावा. सर्वात प्रथम म्हणजे तुमचं शिक्षण उच्चीचं आहेच, पण त्याबरोबर बाकी गोष्टींचा पण अभ्यास करणं ही जी अभ्यासू वृत्ती आहे त्याचं दर्शन झालं. दुसरं मी म्हणेन की फार दुर्मिळ व्यक्ती अशा आहेत की ज्यांना कॉलेजच्या मुलांबरोबर 36 वर्ष उपभोग घेताना आपला अभ्यास, आपलं ज्ञान आणि त्या मुलांचं रहनचलन किंवा त्याचा आपण एक सामाजिक बदल हा तुम्हाला दिसला. आता आपल्या सभासदांमध्ये पण काही शिक्षिका आहेत, मातब्बर शिक्षिका आहेत, पण शाळेच्या शिक्षिका हे 5 ते 15 वयोगटात येतात, जे आपलं वयोगटाचं जे विश्लेषण आहे त्याच्यात. पण तुमच्या समोर जी मुलं आली ती गद्दे 25ची आली, 15 ते 25 वयाचा जो गट आहे आणि तो हाताळणं, त्याला समजणं, उमजणं आणि तो घडवणं हे महत् कठीण काम आहे. कारण ते मुलांच्याही किंवा मुलींच्याही हातात नसतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती जी काही त्यांची अवस्था असते, हार्मोनल चेंजेस होत असतात, तर त्याचंही आम्हाला आज अनुभूती झाली.
त्याचबरोबर तुम्ही एक मैत्रिणीची गोष्ट सांगितली की ज्या मायक्रोबायोलॉजिस्ट होत्या आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्या फोटोग्राफर झाल्या. मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्येष्ठांच्या ऍक्टिव्हिटीज जी परिवर्तन महिला संस्था गेले 9 वर्ष चालवते आहे, तर त्याचा मूळ जो एक ज्याला आपण ब्रीद वाक्य म्हणतो ते असं आहे की ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख. मी आज काय आहे. आणि मला सांगायला फार अभिमान वाटेल की आमचे जे सभासद आहेत ना ते सगळेच या मनोवृत्तीला धरून आहेत की ज्येष्ठत्वात माझी स्वतःची ओळख काय. सगळेजण विसरलेत की पूर्व काळात त्यांनी काय केलं ते. कारण आमच्याकडे एक 7 प्रकारचे कार्यक्रम चालतात. त्याच्यात नुसतं गाणं म्हणणं आहे, कराओकेवर गाणं म्हणणं आहे, ड्युएट्स आहे, वाद्यवादन आहे, पण त्याचबरोबर ना स्वरचित आणि स्व याचे जे लेख आणि कविता आहेत ना त्याचं सादरीकरण. म्हणजे याच्यातून आमच्याकडे खूपसे कवी नवीन नवीन तयार होत आहेत, लेखक तयार होत आहेत आणि सादरीकरणाला महत्व दिलेलं. त्यामुळे तुम्ही जे काही आज आम्हाला संबोधन केलं ना ते सगळं एवढं छान. आणि तुम्ही म्हणालात ना की अपर्णाताईंनी सांगितलं की थोडं लाईट काहीतरी बोला, तर हा अखंड कार्यक्रम तुमच्या अनुभवांमुळे, उदाहरणांमुळे, सांगण्याच्या पद्धतीमुळे लाईट झालेला आहे. मग त्याच्यानंतर जे तुम्ही काही धनंजयांचं सांगितलं ते सुपर लाईट झालं. तर आणखी एक गोष्ट आवडली, तुम्ही जे काल म्हणालात की तुम्हीच शोधा ओळख. तर तुम्हाला जे तुमचे को प्राध्यापक होते त्यांनी सांगितलं की आपण लो प्रोफाईल मध्ये राहावं, पण मग त्याच्यात त्यांनी आणखी एक हिडन वाक्य सांगितलं की तुम्ही हाय प्रोफाईल मध्ये असावं. हाय प्रोफाईल मधल्याच माणसाला सांगितलं जातं की तुम्ही लो प्रोफाईल मध्ये राहा. आणि ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून खरोखर तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रज्ञा, प्रतिभा आणि कलाविष्कार प्रत्येकात आहेत, पण तुम्ही तुमची लेखन वृत्ती कशी जागी केली आणि त्याच्यासाठी अमेरिकेतल्या काही अनुभवांचा तुम्ही आधार घेतला, तर याच्यातून निश्चितच जरी मी कितीही म्हटलं की आमचे सभासद सगळे ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख या कामात जरी असले तरी आज त्यांना सगळ्यांना तुमच्याकडून एक आणखी इनपुट मिळाले की आणि आम्ही वेगळं काय करू शकतो आणि कशा प्रकारे करू शकतो. आणि म्हणूनच मी जरा अपर्णाताईंच्या हातात माईक द्यायच्या अगोदर, आभाराच्या अगोदर मी एक माझं मनोगत सांगितलं. आणि तुम्ही जे आम्हाला सांगितले की ओळखा ती एवढी प्रगल्भ आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती सादर करताना तुम्ही इतक्या ग्राउंड लेवलवर येऊन ती सादर केलेली आहे. खूप बरं वाटलं. तुमच्या ज्ञानाचा सगळ्यांना जगात जास्ती करून ज्येष्ठांना उपयोग व्हावा. कारण तुम्ही जे म्हणालात की आसन सोडण्याची क्षमता तयार झाली पाहिजे. तोपर्यंत मनुष्य आनंदी असतो की माहित नाही, पण तो आनंदी समजत तरी असतो स्वतःला, कारण बरीचशी सत्ता त्याच्या हातात असते. पण ह्या आसन सोडण्याच्या क्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांना तुमच्याकडून, तुमच्या वक्तव्यातून लाभ व्हावा असं मला वाटतं, कारण त्याची फार गरज आहे. आणि मी आता इथे थांबतोय. आणि अपर्णाताई तुम्ही आभाराचं हे करा व्यक्त. अपर्णा. तुमच्या मनाला सरोजताई डोळे आहेत, म्हणूनच तुम्ही माणसातले बारीक सारीक बारकावे टिपत असता. त्यातूनच विचारांचे मंथन होते आणि असे सुंदर विचार व्यक्त होतात, कागदावर उमटतात. आणि तुम्ही ऑडिओ करून ते जपूनही ठेवता आणि माझ्यासारखीला सांगतात, ते पाठवता पण. हा तुमचा गुण खरंच वाखाणण्यासारखा आहे. पैसा, आनंद, यश, सौंदर्यात नाही, कृतज्ञतेत आहे. आलेल्या क्षणाशी कृतज्ञ राहिल्यास आनंद मिळतो. आणि आनंदचे महत्व, तो कसा मिळवावा, कुठे मिळतो, सविस्तर तुम्ही सांगितलेत. आनंद हा स्वतः
अनुभवायचा असतो, अनुभूती घ्यायची असते, हे तर तुम्ही सांगितलेतच आणि ती खरंच महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. तुमच्या मैत्रिणीला मिळालेला आनंद, त्यांना सापडलेला कलेचा क्षण आणि त्याची उत्तम फोटोग्राफी ही आदर्श उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगितली. त्यामुळे ते ऐकताना तुमच्या चेहऱ्यावर जितका आनंद होता ना, तो तितकाच आम्हालाही त्याचा आनंद मिळालेला आहे. माझ्या मते आनंदाचे 3 प्रकार आहेत. श्रवणानंद, दर्शनानंद, भोगानंद. 3 प्रकार आपण अतिशय उत्तम रीतीने सांगितले. शाश्वत आनंद, आत्मिक आनंद या सर्व आनंदाच्या प्रकारावर तुम्ही बोललात. आनंद हे उघडण्याचं साधन आहे, साध्य नाही. तुम्ही तुमचा आनंद लेखनातून व्यक्त केलात. प्रत्येक क्षण आनंदाने वेचत आहात आणि आम्हालाही वेचण्यास तुम्ही प्रवृत्त केलेत. जवळजवळ 1.25 तास आम्हाला एकच कळले, आनंद हा सर्वत्र पसरलेला आहे. तो आनंद आपण आपला दृष्टिकोन बदलून प्रत्येक ठिकाणी पसरलेला, प्रत्येक क्षणी आपण तो आनंद उपभोगायचा असतो. आयुष्याचे महावस्त्र विणताना आम्ही फक्त ते आनंदानीच विणूया. आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य आनंदमय होईल आणि आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी आपल्या सर्वांचीच अवस्था होईल. खरं तर सांगायचं महत्वाचं म्हणजे आमच्या विचार शाखेला प्रकाश टाकण्याचं तुम्ही एक महत्वाचं काम आज सरोजताई केलेलं आहे. तुम्ही आलात, शोधानंदाचा याचे अनेक कंगोरे उदाहरणासहित तुम्ही आम्हाला उलगडून दाखवलेत. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. तुमच्या अभ्यासवृत्तीला माझा सलाम. धन्यवाद. पुनश्च सरोजताई.